ॐ शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि श्रीगणेशं नमामि. गणेशाला वंदनानंतर या जगदंबा मातेची प्रार्थना आपण म्हणूया. माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा तेडेची नित्य मनी दृष्टी घडे प्रकामा लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे नाते वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोजनामी तू माय एक करिसी मम चोजनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री कुलदेवताभ्यो नमो नमः. श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देव्यै नमो नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्. प्रत्यक्ष स्तोत्राला सुरुवात आपण बऱ्याच आधी केलेली आहे आणि त्या ललिता सहस्रनामाच्या स्तोत्रांमधले 75 श्लोक आपण आतापर्यंत बघितलेले आहेत आणि एकूण 340 नाव म्हणजे या सहस्रनामामध्ये ज्या नामांचा उल्लेख केला गेलेला आहे त्या 340 नामांचा अभ्यास, त्या 340 नामांची माहिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे. आता आपण ह्याच्या पुढच्या नामांकडे जाणार आहोत. तो श्लोक नंबर आहे 76 आणि नाम नंबर आहे 341. तर श्लोक असा आहे. क्षेत्र स्वरूपा क्षेत्रेशी क्षेत्र क्षेत्रज्ञ पालिनी क्षयवृद्धी विनिर्मुक्ता क्षेत्रपाल समर्चिता. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याविषयी भगवद्गीतेमध्ये आपण भरपूर सगळ्यांनी त्याच्यावरती खूप चर्चा केली आहे आणि खूप अभ्यास केला आहे आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल भरपूर माहिती पण आहे. इथं त्यांनी तिचं पहिलं नाव क्षेत्र स्वरूपा असं दिलेलं. क्षेत्र म्हणजे मानवी देह आणि स्वरूप म्हणजे स्थूल रूपात अस्तित्वात असणं म्हणजे तिचं स्वरूप. म्हणून क्षेत्र स्वरूप म्हणजे मानवी देह रूपामध्ये अस्तित्वात असणं म्हणजे क्षेत्र स्वरूप आहे असं. भगवद्गीतेमध्ये तर या क्षेत्र क्षेत्रज्ञावर 13वा अध्यायात भरपूर वर्णन आहे. आपले भौतिक शरीर आपण ज्या देह धारण केलेला आहे मानवानं, तो देह म्हणजे ते जे भौतिक शरीर आहे ते म्हणजे क्षेत्रज्ञ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या देहामध्ये अंतर्गत असणारा जो आत्मा आहे तो म्हणजे काय आहे तर क्षेत्रज्ञ. जिथे तो आहे तो आत्मा म्हणजे ज्या देहामध्ये तो आत्मा वास करतो आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. क्षेत्र हे 36 तत्वांनी बनलेलं आहे. देह सगळ्या 36 तत्वांनी. काल पण मी सांगितलं होतं की देह म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे 36 तत्वांचा उल्लेख आलेला आहे. तर भगवद्गीतेत श्रीकृष्ण आपल्याला हे सांगतायत की जेथे कर्म तयार होतात
आणि त्याचे परिणामही होतात. म्हणजे आपण जे करू, आपण म्हणाय करावे तसे भरावे, साधे म्हण आहे आपली. आपण जसं करणार तसं करणार. आपण समजा घाणेरडं पाणी, जर गढूळ पाणी आपण घागरीमध्ये भरून आणलं, तर नदीवर गेलो आणि स्वच्छ पाणी भरायच्या ऐवजी अगदी काठावरच पटकन घागर बदलून घेऊन आलो, तर गढूळच पाणी येणार किंवा घाणेरडंच पाणी येणार. पण स्वच्छ नितळ पाण्याचा झरा जिथं वाहतोय तिथं गेलो तर आपल्याला नितळ पाणी मिळणार आहे. म्हणजे जे कर्म आपण, तसं आपल्या कर्माचं सुद्धा आहे. आपण जे करू, जे चांगलं करू, त्या चांगल्याचा परिणाम चांगला होणार आहे. वाईट केलं तर वाईट होणार आहे. तसं क्षेत्र जसं, म्हणजे क्षेत्र इथं आपला देह, तसं जसं जमीन, क्षेत्र म्हणजे जमीन असा पण अर्थ आहे. आणि त्या जमिनीमध्ये जर जे बी आपण पेरू, त्या पेरलेल्या बियाचं, म्हणजे आपण समजा बाजरी पेरलेली आहे तर त्याचे गहू येतील का? नाही येणार. बाजरीच तिथं उगवून येणार आहे. म्हणजे त्याचा परिणाम, जे बी पेरणार आहे त्याला पावसाचा छिडकावा झाला की रोप उगवून येणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष सजीव रूपामध्ये, तो देह रूपामध्ये वास्तव्य करून आहे. भगवंत आपल्याला सांगतायत की आपल्या शरीरामध्ये तो देह रूपामध्ये वास्तव्य करून आहे. आपण त्याला परमात्मा असं म्हणतो आणि तो आहे क्षेत्र. आणि हे ज्याला ज्ञान झालेलं आहे, हे त्याचं ज्ञान ज्याला झालेलं आहे तो आहे क्षेत्रज्ञ. ज्याला हे कळलं की आपल्या अंतरंगामध्ये आत्म्याचा निवास आहे, हे ज्याला कळलं तो क्षेत्रज्ञ असतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक आता आपल्याला लक्षात आला. म्हणजेच काय, क्षेत्र आहे स्थूल म्हणजे देह आपला, आणि क्षेत्रज्ञ सूक्ष्म आहे. कारण जो आपण बघू शकत नाही, आपल्या अंतरंगामध्ये आत्मा आहे असं आपण 100दा सांगतोय की आत्मा आहे, परमात्मा वसलेला असतो, देव आहे, सगळं म्हणतो, पण आपण त्याला बघू शकत नाही. त्यामुळे सूक्ष्म रूपात, पण त्याचं अस्तित्व आपल्याला काही कारणानं किंवा आपल्या कृतींमधून जाणवतं. जेव्हा आपण चांगली कृती करतो तेव्हा आपल्या मनाला आनंद होतो, समाधान मिळतो. एखादी चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळाली तर आपल्या आपोआप आनंदाश्रू आपल्या डोळ्यातून येतात. ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया ज्या घडतात त्या सगळ्या अंतरात्म्यामध्ये असणाऱ्या आत्म्याची प्रतिक्रिया आहेत आपल्याला ह्या. म्हणजे त्याचा परिणाम आपल्याला हा बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला तो कळतो, पण तो सूक्ष्म रूपाने आहे, प्रत्यक्षात आपल्याला तो दिसू शकत नाही. पण हा क्षेत्र जे आहे ते कसं आहे तर नाश आहे त्याचा. म्हणजे कधी ना कधी हा देह धारातीर्थी पडणारच आहे. आपला हा देह निश्चल होणार आहे. म्हणजे आपल्याला मरण हे अगदी अनिवार्य आहे. केव्हा ना केव्हा हे फक्त आपल्याला माहिती नाहीये. जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत आपण आनंदात असतो. परंतु हा क्षेत्रज्ञ जो आहे, म्हणजे जो आत्मा आहे, तो शाश्वत आहे, अविनाशी आहे. त्याला मात्र कधीही मरण नाहीये. कारण का, तर तो एक देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आणि त्यामुळं हा क्षेत्रज्ञ जो आहे तो अविनाशी आहे आणि क्षेत्र मात्र नाश पावणार आहे. त्याला तो स्थूल देह, म्हणजे आपला आता मानवी शरीर म्हटलं तर स्थूल देह आहे, भौतिक शरीराचा नाश आहे, पण आत्म्याचा मात्र नाश नाही. भगवद्गीतेच्या ह्या 13व्या अध्यायामध्ये भगवंत हेच आपल्याला सांगतायत की ज्यांना या स्थूल आणि सूक्ष्म गोष्टीचा परिणाम फरक कळला आणि ह्यापेक्षा सुद्धा ह्या सगळ्यातून ज्यांना प्रकृतीपासून मुक्तीची, म्हणजे ज्यांना मुक्ती मिळवण्याचा मार्ग कळला, परिणाम कळला, त्या रूपाने उत्क्रांतीच दाखवली जाते. म्हणजे आपल्याला मुक्ती मिळवायची, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे ज्यांना कळलं, म्हणजे तरच आपण परम शाश्वत असा जो आत्मा आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणजे इथं शब्दशः नुसतं एक वाक्यामध्ये जर याचा अर्थ सांगायचा झाला तर विश्वाच्या सर्व स्थूल रूपाची मूर्ती म्हणजे ही क्षेत्र स्वरूपा. आणि ह्या स्वरूपामध्ये ही ललितांबिका, ही जगदंबिका वास करते आहे. आपण तिचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करायचा. आता स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करायचं म्हणजे काय, तर तिच्यामध्ये किती शक्ती आहे, ती आपल्याला काय प्रदान करू शकते, हे सगळं आपण जाणून घ्यायचंय. की आणि ते जाणण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपला अंतरात्मा जागृत व्हायला पाहिजे की मला मुक्ती मिळवायची आणि त्या मुक्तीकडे जाण्यासाठी हीच आपल्याला सहाय्य करणार आहे, हीच आपल्याला तशी बुद्धी देणार आहे.
आता जसं आपण आपल्या सगळ्यांना बुद्धी होतीये म्हणून आपण दासबोधाचा अभ्यास करतोय, भागवत ऐकतोय, भागवत ऐकतोय, हे रामायण हे सगळं आपल्याकडनं काय घडतंय तर आपल्याला कळून चुकलंय की हा अविनाश हा जो स्थूल देह आहे हा सत्कार, कारण मानव देह जेव्हा आपल्याला मिळतोय तेव्हा अनेक 84 योनीतून फिरून आल्यावर मिळतो असं म्हणतात. म्हणजे आपल्या पापपुण्यांच्या लेखाजोखानुसार आपल्याला तो मिळणार आहे. पण ज्या अर्थी आपल्याला मानव देह मिळालेला आहे त्या अर्थी आपण नक्की मागच्या जन्मामध्ये काहीतरी थोडं पुण्य केलेलं असणार आहे. मग ह्या जन्मामध्ये सुद्धा आपण आणखी थोडं पुण्याचा भार करून पुण्य मिळवून आपण मुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हेच तिचं रूप जे आहे ते क्षेत्र स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं आणि ती आपल्या भक्तांना त्यासाठी निश्चितच सहाय्य करणार आहे. म्हणजे ती आपल्याला त्याची बुद्धी देईल आणि आपल्याला त्या परमात्म्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करेल की ज्या योगे आपल्याला तो आत्मा अविनाशी आत्मा जो आहे त्याची ओळख होईल आणि आपण त्या पूजनानं किंवा त्या ध्यान धारणेनं किंवा त्याला मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण ती मार्गदर्शक आपल्याला होईल असा अर्थ ह्या तिच्या नामामध्ये अभिप्रेत झालेला आहे. पुढचं जे तिचं नाम आहे 342 नंबरचं क्षेत्रेशी असं नाव आहे. आता आपण क्षेत्रज्ञ क्षेत्र हे सगळं वेळ आता क्षेत्रेशी. आता इथं क्षेत्रज्ञ जो आपण अर्थ आधीच्या नामामध्ये आपण क्षेत्रज्ञ असं म्हटलं तर क्षेत्रज्ञ जो म्हणजे काय तर शिव आणि त्याची पत्नी, म्हणजे शिवाची पत्नी म्हणून ती शक्ती आणि ती शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजे क्षेत्रेशी म्हणजे शिवपत्नी जी आहे. कारण ह्या दोघांच्या सहाय्याशिवाय कोणतंही कार्य होऊच नाही. कार्य कारण दोघंही एकमेकाला आहेत. नुसता शिवा पण कोणतंही कार्य करू शकत नाही आणि शक्ती पण स्वतः एकटी कुठलंही कार्य, कारण ती स्वतः कुठलंच कार्य करत नाही आहे, कुठलंच कार्य करत नाही पण सगळ्या गोष्टीला कारण तीच आहे. कारण तीच चेतना शक्ती प्रदान करते आहे आणि म्हणून ती जी आहे ती क्षेत्रेशी आहे. जसं भैरव भैरवी तसं क्षेत्रज्ञ क्षेत्रेशी असं पण म्हणजे स्त्रीलिंगी रूप असं पण त्याचा छोटासा आपला अर्थ म्हणायला हरकत नाहीये. आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की शिव आणि शक्ती यांच्यामध्ये फरक करताच येत नाहीये. म्हणजे हे दोघंही एक रूपच आहेत. त्यांना आपण सतत स्मरणामध्ये ठेवला पाहिजे. कारण का तर ते दोघं मिळून ह्या आपल्या सर्व जीवसृष्टीवरती सत्ता गाजवत आहे. म्हणजे जीवसृष्टीचं सर्व चलन वलन जीवसृष्टीची सर्व जी कार्यकारणता आहे ही सगळे ती दोघं करत आहे. त्यामुळं अशी ती क्षेत्राची ईश्वरी शक्ती म्हणून तिचं नाव या वाग्देवींनी क्षेत्रेशी असं इथं उल्लेखलेलं आहे. असा अर्थ थोडासा ह्या नामामध्ये अभिप्रेत असलेला दिसतो. आता त्याच्यानंतर पुढचं जे नाम आहे क्षेत्रज्ञ पालिनी. आता इथं तिचं अस्तित्व त्यामध्ये आपल्याला दिसलं. क्षेत्रेशी आहे, शिवशक्ती स्वरूपामध्ये ती दिसली आपल्याला. पहिल्या नामामध्ये आपल्याला क्षेत्र स्वरूपामध्ये ती आपल्याला बघायला मिळाली. आता ती क्षेत्रज्ञ पालिनी आहे. मागील नामामध्ये आपण क्षेत्र म्हणजे काय तर देह, क्षेत्रज्ञ म्हणजे काय आत्मा, हे आपण अगदी पाहिलं. आता या दोन्हींचा रक्षक, दोन्हींचेही रक्षक कोण आहे तर ही माता आहे. आणि म्हणून क्षेत्रज्ञ पालिनी. पालिनीचा अर्थ काय आहे तर आत्म्याचं रक्षण करणारी, पाळणारी, त्याचं संरक्षक करणारी. आणि ही कोण आहे तर ही शिवाची पत्नी म्हणजेच आपली शक्ती माता ही जी आहे. मग आता आपोआपच ती आपल्या पतीचं सुद्धा रक्षण करते. कारण तिची शक्ती नसेल तर तो काही कार्य करणार नाहीये. त्यामुळं त्या पतीचं सुद्धा ती रक्षण करणं तिच्यासाठी आवश्यक आहे. कारण पतीचं अस्तित्व नसेल तर ती पत्नी पण काही कार्य करू शकणार नाहीये. म्हणजे दोघंही तिथं पाहिजे, दोघांचा संयुग कार्य करण्यासाठी तिथं अस्तित्वात पाहिजे. आणि म्हणून ती काय करते ही शिवाची पत्नी म्हणून ती आपल्या पतीचं सुद्धा रक्षण करणं तिच्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. आणि कारण शिवा हा कसा आहे तर तो सार्वभौम पिता या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. सार्वभौम पिता आहे. मग अर्थात ही काय असणार आहे
ही शक्ती सुद्धा सार्वत्रिक माता झालेली आहे. जगत पिता आणि जगत माता या स्वरूपामध्ये आपल्याला ते दोघ जण इथं बघायला मिळतात. आणि म्हणून इथं आपल्याला मग अर्थातच काय झालं, माता पिता आणि त्यांची पाल्य म्हणजे ही आपली सगळी सृष्टी, आपण सगळेजण भक्त साधक हे सगळे आपण त्याचे पाल्य आहोत, अपत्य आहोत आपण सगळे. त्यांना जे प्रत्यक्ष त्यांच्या गर्भामधून जन्म घ्यायला पाहिजे मगच त्याला अपत्य म्हणायचं आहे असं नाहीये. तर सृष्टी निर्मितीमध्ये आपल्या सगळ्यांचं पालन पोषणाचं कार्य करतायत. मग आपल्या अपत्यांचं रक्षण करणं हे सुद्धा त्या माता पित्यांचंच काम होऊन जाते, म्हणजे त्यांच्यावरच ती जबाबदारी येते. आणि म्हणून देह आणि जीवात्मा जे आता अपत्याचं रक्षण करायचंय, आपल्या बालकाचं रक्षण करायचंय, म्हणजे जे बालक जन्माला घातलेलं आहे त्याचा देह सुद्धा चांगला राहायला पाहिजे, म्हणजे आरोग्य त्याचं चांगलं राहायला पाहिजे, ही काळजी त्या मातेला घ्यावी लागते. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जो जीवात्मा आहे, देहामध्ये असणारा सूक्ष्म आत्मा, त्या आत्म्याचं सुद्धा रक्षण करायचं काम या सार्वत्रिक मातेलाच करावं लागतंय. म्हणजे तो आत्म्याची ओळख करून देण्याची आपल्या भक्तांना तेही काम त्या मातेला करावी लागत आहे. आणि या दोन्हींचं रक्षण करण्याचं काम ही माताच करते. म्हणून ती क्षेत्रज्ञ पालिनी असा त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. कालिदासांनी रघुवंशामध्ये असं म्हटलंय, जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरी, म्हणजे तीच पार्वती म्हणजे आपली ललिता माता आहे. आणि म्हणून तिला वाग्देवींनी तर क्षेत्रज्ञ पालिनी म्हणजे पाळणं, सांभाळ करणं, संरक्षण करणं अशा अर्थाने आहे. आणि स्थूल देह आणि स्थूल देहामध्ये असणारा आत्मा या दोन्हींचंही संरक्षण करण्याचं काम हे जगत पिता आणि जगत माता दोघंही मिळून करतायत. आणि जास्त करून आई जसं आपल्या मुलाला सांभाळते तसं ही ललिता माता आपल्या साधक भक्तांचं संरक्षण करते. म्हणून तिला हे नाव इथं देण्यात आलेलं आहे, अभिप्रेत करण्यात आलेलं आहे, क्षेत्रज्ञ पालिनी. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते आहे क्षयवृद्धी विनिर्मुक्ता, 344 नंबरचं नाव आहे. आता आपण थोडस त्यापासून बाजूला गेलोय, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षयवृद्धी, क्षय म्हणजे काय हो? क्षय म्हणजे ऱ्हास, क्षय म्हणजे कमी होणं, ऱ्हास होणं, नाश होणं असा अर्थ आहे. आणि वृद्धी म्हणजे काय? वाढ. बघा, जेव्हा एखाद्याचं मृत्यू होतो तेव्हाही त्याला आपण सूतक असं नाव देतो. आणि एखाद्याचा जन्म होतो तर त्यावेळेही आपल्या घरामध्ये आपण थोडंफार असं म्हणजे हे पाळतो की काही गोष्टी करायच्या नाहीत, देवाधर्माचं काही करायचं नाही, 10 दिवस आम्हाला. पण जेव्हा जन्म झालेला असतो त्या 10 दिवसाचं जेव्हा बंधन असतात, नियम पाळले जातात, त्याला वृद्धी असं म्हणतात, म्हणजे वाढ झालेली आहे. कारण एका जीवाला जन्म दिलेला आहे, त्या प्रजनन सृष्टीमध्ये त्या जगन्मातेनं त्या बालकाला जन्माला घातलेले, वृद्धी झालेली आहे, वाढ झालेली आहे. पण जेव्हा एखाद्याचं मरण होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो नाही आम्हाला 10 दिवस सूतक आहे. मग काही जण गोड सूतक आणि हे कडू सूतक म्हणजे मरणानंतरचं, आणि गोड सूतक म्हणजे जन्माला आले, त्याला वृद्धी. म्हणून त्याला काही ठिकाणी सूतक हा शब्दच वापरत नाही, वृद्धी आहे असं म्हणतात. ही जी गोष्ट आहे क्षय आणि वृद्धी विनिर्मुक्ता. आता इथं परत आपल्याला देह, क्षेत्र म्हणजे अर्थातच हा स्थूल देह, जड शरीर याचा नाश होतो, म्हणजेच काय आपोआपच तिथं क्षय होतो असा अर्थ होतो. म्हणजे पण जे क्षेत्रज्ञ आहे, जो आत्मा आहे, त्याचा नाश होत नाही, तो अविनाशी आहे. त्याचं काही त्याच्यामध्ये आत्मा जसा आहे तसाच बाहेर पडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे त्याच्यामध्ये वाढही होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही, म्हणजे जसा आहे तसा. पण कशाची वाढ होती? तर जो स्थूल देह निर्माण होणार आहे तो मात्र वाढणार आहे. म्हणजे एक जीव गेला तरी दुसरा जीव पुन्हा वाढीस लागणार आहे, येणार आहे, निर्माण होणार आहे. म्हणून क्षेत्रज्ञ तो आत्मा, तो अविनाशी, पण त्याला मात्र नाश नाहीये आणि वृद्धीही नाहीये. म्हणून विनिर्मुक्त, कारण आत्मा कसा आहे तो मुक्त आहे.
तो कशालाही बांधील नाही. हे निर्मुक्त आहे. म्हणजे जन्म मृत्यूपासून मुक्तता मिळणे ही केवळ आणि केवळ ललिता मातेची कृपा असेल तरच आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून या नामामध्ये वाग्देवींनी तिला या ब्रह्माचे जे गुण आहेत की वाढ करणे आणि क्षय करणे अशी दोन्हीही करण्याची तिची ताकद आहे. ती सगळं करते. पण ह्यापासनं सुद्धा ती मुक्त आहे, निर्मुक्त. म्हणजे ह्यापासनं सुद्धा ती बाजूला आहे. म्हणजे ती आपल्या भक्तांना सुद्धा सांगते की अरे तुमचा हा जडदेह आहे, केव्हा ना केव्हा नाश पावणार आहे. आणि हा तुमचा आत्मा पण एकातनं दुसऱ्यात जाणार आहे. पण हा जात असताना तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या भगवंताची भक्ती करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. आणि हे सांगण्याचं काम, ही बुद्धी देण्याचं काम ही ललितांबिका आपल्याला करते. म्हणून तिचं क्षय वृद्धी विनिर्मुक्ता असं नाव दिलेलं आहे. इथं उल्लेख केलाय वाग्देवींनी. भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये अशी म्हणजे ती कशी आहे याचा एक श्लोक आहे. ती एक म्हणून संबोधले. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत, पण ती पण तशीच आहे. ते काय सांगतायत की आत्मा कधीही जन्म घेत नाही किंवा मरतही नाही. तो आहे तसाच अविनाशी आहे. ते पण जन्म घेतल्यानंतर अविनाशी शाश्वत आणि जन्म आणि क्षय यापासून मुक्तीही त्यांची होत नाही. म्हणजे त्या आत्म्याला सुद्धा मुक्ती नाहीये. एका शरीरातून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे त्याला जाऊन त्याला मुक्ती मिळते का? नाही. त्याला सुद्धा आहे तसं दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करायला. पण आपण मानव देहधारी जे आहोत त्यांना मात्र मुक्ती मिळवण्याचा चान्स आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पुनर्जन्म नको. बरेच जण तुमचं काय ध्येय आहे म्हणतात. तर म्हणजे वैयक्तिक मला जर विचारलं तर मी प्रत्येक कुणी मी म्हटलं की काय वाटतं तुम्हाला की कसं असावं, तर मी एवढंच सांगते की मला पुनर्जन्म नकोय. काय जे सुख आणि दुःख जे काय भोगायचे असेल ते ह्याच जन्मामध्ये परमेश्वरानं माझ्याकडनं सगळे भोगून घेऊ दे आणि मला ह्याच्यातनं मुक्त करू दे. मला पुनर्जन्म नको. एकदा आम्ही गोंदवलेला गेलो होतो आणि तिथे एक जण असेच म्हणजे शेजारच्या रूम मध्ये एक जण होते. आम्ही पाहिलं गप्पा मारत बसलो होतो. चांगले ते अभ्यासक होते आणि त्यांनी विचारलं की बाबा काय म्हणजे तुम्ही महाराजांच्याकडे काय मागता. तर मी म्हटलं माझं महाराजांच्याकडे एकच मागणं आहे की हा जन्म नरदेह जो मला मिळालाय तो खूप छान आहे. हे तुम्ही सगळेजण सांगताय ठीक आहे, पण मला आता ह्या जन्मानंतर पुनर्जन्म नकोय. एवढंच मागणं मी महाराजांच्याकडे करते. आता तेवढं भाग्य माझं आहे की नाही मला माहिती नाही. पण म्हणून हा आत्मा जसा तो अविनाशी आहे, त्याला मृत्यूही नाहीये आणि वाढही नाहीये. त्यामुळे तो एका ठिकाणी दुसरी जाणार आहे. पण माझा देह जो आहे तो कसा आहे, तर तो स्थूल शरीर आहे. तो नाश पावणार आहे. म्हणजे मला मृत्यू आहे, पण हा मृत्यू मला मुक्तीपर्यंत नेण्याचं काम करणार आहे. आणि ते काम आपल्याला ललितांबिकेच्या साह्यानं करता येणार आहे. तिची भक्ती, तिचं पूजन, तिचं स्मरण जर आपण केलं तर ती आपल्याला केव्हा ना केव्हा मुक्तीचा मार्ग नक्की दाखवेल. उपनिषदांमध्ये असं म्हटलंच आहे की जो सर्वांचा तो नियंता आहे तो चांगल्या कामाने चांगला वाढत नाही आणि वाईट कामाने वाईटही होत नाही. भगवंतामध्ये काही फरक होणार आहे का? चांगलं काम, आपण काही चांगले कामं केली म्हणून तो चांगला होणार आहे आणि आपण काही वाईट कामं केली म्हणून भगवंत वाईट होणार आहे, असं काही आहे का? असं नाहीच आहे. त्या नियंता जो आहे तो सगळ्यांना समान पातळीवर तो बघतोय. आणि अशा गुणांनी युक्त आमची ही ललितांबिका देवी सुद्धा आहे. कारण ती ब्रह्मगुणांनी युक्त अशी आहे. मागच्या बऱ्याच नामांमध्ये तिचा उल्लेख तसा केला गेलेला आहे. त्यामुळं ही ललितांबिकेकडे सुद्धा हेच गुण आहेत की ती क्षयही होत नाही आणि वृद्धी तिच्याकडे होत नाही. तर ती ह्या सगळ्यांमधून विनिर्मुक्त मुक्त होऊन जाण्याची जी ताकद आहे ती तिच्याकडे आहे. आणि ती ताकद प्रदान करण्याची शक्ती फक्त तिच्याकडे आहे. आणि ती आपल्या भक्तांसाठी ती तिने द्यावी हीच अपेक्षा तिच्याकडे आपण पूजनार्चन करताना करावी असं मला नेहमी वाटतंय. आणि म्हणून ह्या जो क्षयवृद्धी विनिर्मुक्ता हे जे नाव वाग्देवींनी इथं दिलेलं आहे
त्या तिच्या ह्या गुणांची जाणीव आधी आपल्याला करून दिली आणि मग ते गुण आपल्यामध्ये यावेत, भक्तांमध्ये संक्रमित करण्याचं कार्य ही ललितांबिका करणार आहे. पण केव्हा होणार हे, तर आपण तिचं तेवढं अगदी आर्ततेनं व्याकुळ होऊन, मदविह्वला म्हटले मागच्या एका श्लोकामध्ये, तेवढं व्याकुळतेनं आपण तिचं, तेवढं आर्ततेनं आपण तिचं पूजन अर्चन नामस्मरण भक्ती सगळं केलं पाहिजे. तर ती आपल्याला नक्कीच अशी मुक्ती देण्याचं कार्य करेल. ही शक्ती ती आपल्याला नक्की देईल. त्यामुळे तिचं जे हे नाम वाग्देवींनी इथं उल्लेख केलेला आहे, क्षेत्र क्षयवृद्धी विनिर्मुक्ता, ते अतिशय योग्य आहे आणि चांगलंही आहे आणि आपल्या भक्तांना त्यातून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहे. दुसरं पुढचं जे आणखीन एक नाम आहे या दुसऱ्या चरणामध्ये 76व्या श्लोकामध्ये, क्षेत्रपाल समर्चिता. आता क्षेत्र म्हणजे देह सगळ्यात माहिती आहे, पाल म्हणजे काय, पालन करता, संरक्षक, आणि समर्चिता, समर्चिता शब्दामध्ये सम अधिक अर्चिता असा त्याच्यामध्ये संधिफोड आहे, सम आणि अर्चिता. आता इथं सम म्हणजे काय, तर महाभूतांनी युक्त असणारा आपला देह सगळ्यांनी सम, अशा सम म्हणतो ना, यासारखा सम आपण म्हणतो, या सम हा म्हणजे काय, तर त्यासारखा आहे. तर हा आपल्या पंचमहाभूतांनी युक्त असणारा असा जो देह आहे, त्यांनी काय करायचं, अर्चना करायचं, सम अर्चिता, त्या सकट आपण त्याला अर्चन करायचं. म्हणजे पंचमहाभूतांनी युक्त असणाऱ्या देहानी आपण तिचं अर्चन करायचं आहे, तिचं पूजन करायचं आहे. म्हणून तिला इथं क्षेत्रपाल समर्चिता असा शब्दशः अर्थ आहे. पण त्याच्यामध्ये गुणार्थ असा आहे की ज्या ठिकाणी यज्ञ याग विधी केले जातात, जेव्हा जिथं जिथं कुठं यज्ञ याग असं केलं जातं, तर त्या आपण म्हणतो ना की त्या ठिकाणाला काय म्हणतात, तर त्याला यज्ञ याग विधीचे ठिकाण जे त्याला सुद्धा क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही जर आपल्या कोरोनाच्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती बऱ्याच ठिकाणी अशी मोठे मोठे यज्ञ याग केले गेलेले होते, तर त्यावेळेस त्यांनी हा क्षेत्र शब्दाचा उल्लेख केलेला होता. तर त्या क्षेत्र आता किंवा आपण आता कुरुक्षेत्र नेहमीच विचार करतो ना, कुरुक्षेत्र आहे म्हणजे कौरव पांडवांचं जे युद्ध झालं ते कुरुक्षेत्र. क्षेत्र ते ठिकाण, तिथं काय झालेलं आहे, ज्या ठिकाणी महाभारतासारखं महाकाव्य लिहिलं जाण्याची शक्ती निर्माण झालेली होती ते कुरुक्षेत्र आहे. मग तसं हे यज्ञयाग विधी जिथं केले जातात त्याला सुद्धा क्षेत्र असं म्हटलं जातं. किंवा आपण जेव्हा एखाद्या तीर्थ ठिकाणी म्हणजे तीर्थस्थानांना जातो, एखाद्या गुरुदेवतेच्या ठिकाणी जातो, तेव्हा सुद्धा आपण म्हणतो की तीर्थक्षेत्राला जाऊन आलो. त्या क्षेत्र शब्दामध्ये असा अर्थ अभिप्रेत आहे की सगळं तिथं काय काय असतं, तर तिथं सगळं पंचमहाभूतांनी युक्त असणाऱ्या सर्व शक्ती एकत्रित आलेल्या असतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपण तीर्थस्थानाला तीर्थक्षेत्रांना जाणं का मान्य करतो. घरात बसून आपण गुरुची सेवा करू शकत नाही का, गुरुची भक्ती करू शकत नाही का, परंतु गुरुस्थानाला जाणं आपण का चांगलं मानतो, कारण त्या ठिकाणी गेल्यावरती ती जी स्पंदन आहे ती आपल्याला, ती ऊर्जा ती आपल्यामध्ये संक्रमित होती. त्या गुरुस्थानाला नुसतं जाऊन आलं तरी सुद्धा बास होतं. आपण काही तिथं फार काही सेवा करायची नाही, काय दान धर्म करायचं नाही, काही करायचं नाही, फक्त गुरुस्थानाला जाऊन यायचं तरी सुद्धा आपल्याला खूप मोठं समाधान वाटतं. उषाताई जेव्हा परवा माझ्याकडे आल्या त्या त्यावेळेस त्या नुकत्या गोंधळ्याला जाऊन आल्या त्या, तर तेव्हा त्यांनी सांगितलं खूप दिवस आम्ही जायचं म्हणत होतो, पण आता योग आला, पण जाऊन आल्यावर खूप छान वाटलं. हे खूप छान वाटणं हे जे आहे ना, हे म्हणजे या क्षेत्राचं महत्व आहे, तीर्थक्षेत्राचं महत्व आहे. म्हणून जिथं यज्ञ म्हणजे कारण का, तर तिथं तसं यज्ञ याग विधी जिथे होत असतात ना त्या प्रदेशाला यश क्षेत्र असं म्हणतात. आता यज्ञयाग हे वेगवेगळ्या देवदेवतांसाठी केले जातात. जो देव त्याचं रक्षण करतो त्या भागाला क्षेत्रपाल असं म्हणजे तो जो देव ज्या त्या क्षेत्राचं रक्षण करणारा असतो त्याला क्षेत्रपाल असं म्हणतात. बऱ्याचशा आपण म्हणतो की मोठे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा लहान लहान गावं असायची तेव्हा गावच्या वेशीवरती एक मारुतीचं मंदिर असायचं आणि तिथे एक असा दगड किंवा म्हणजे दगड म्हणल्यापेक्षा एखादा
छोट्या मूर्त स्वरूपामध्ये एखादं स्थापना केलेली असायची. ते सांगायचे की आमच्या गावचा हा क्षेत्रपाल आहे, म्हणजे आमच्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणून लोक भाविक त्यांना अमावस्या पौर्णिमेला तिथं जाऊन नारळ वगैरे वाढवायचे, की जेणेकरून गावात आल्याबरोबर एखाद्या गोष्टीचं जर वाईट गोष्ट कोणती एखादी गावामध्ये प्रवेश केली तर ती त्या रक्षकाला अगोदर करायची आणि तो आपल्या गावामध्ये ती गोष्ट येऊन द्यायचा नाही. अशी जी प्रथा आहे त्या म्हणजे त्या गावाचं किंवा त्या क्षेत्राचं त्या प्रदेशाचं रक्षण करणारा तो क्षेत्रपाल. बऱ्याच ठिकाणी जेव्हा यज्ञयाग विधी केले जातात त्यावेळेस या देवी मातेची प्रतिमा उभारून तिला क्षेत्रपाल म्हणून रक्षण करती म्हणून उभं केलं जातं किंवा तिची स्थापना केली जाते. आपण साध्या सुद्धा जेव्हा आता सप्तशतीचा पाठ वगैरे करतो तर तेव्हा सुद्धा आपण असं 3 बोट म्हणजे हाताची 5 बोट किंवा 3 आणि 1 असं कमान करून आपण जमिनीला स्पर्श करतो आणि त्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामध्ये आपण एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतो आणि काही श्लोक म्हणतो आणि म्हणजे वामपादतले वगैरे असे 1, 2, 3 श्लोक आहेत त्याच्यासाठी. म्हणजे किंवा आपल्या आजूबाजूला आपण काही पाणी शिंपडून तो भाग आपण अभिमंत्रित करून घेतो की जेणेकरून पूजा करणाऱ्या व्यक्तीला किंवा पूजा जिथं चाललेली आहे त्या क्षेत्राला कोणतीही बाधा होऊ नये. आणि तिथं संरक्षक कवच एक प्रकारचं निर्माण होतं. ते कोणाचं असतं तर जी देवता क्षेत्रपाल म्हणून काम करते त्या क्षेत्रपाल म्हणून तिचा उल्लेख त्यांनी क्षेत्रपाल असा केलेला आहे. म्हणजे त्या मातेची पूजा केली जाते आणि म्हणून तिला क्षेत्रपाल असं म्हणतात. आधीच्या श्लोकामध्ये ती पंचमहाभूतांमध्ये आहे, समर्चिता पंचमहाभूतांनी युक्त अशी ती आहे असा उल्लेख आहे. आणि म्हणून पंचतत्व जे आहे आकाश वायू अग्नी जल पृथ्वी आणि आपला देह सुद्धा त्यांनीच सगळं भरलेला आहे. आपल्या देहामध्ये सुद्धा ही पंचमहाभूत आहे आणि या तत्वातील प्रत्येक घटक जो आहे प्रत्येक घटक आपण मला वाटतं गीतेमध्ये पण आहे आणि एकदा आपण याचा विचार झालेला होता असेल तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक अवयव किंवा प्रत्येक घटक जो आहे ना पंचमहाभूतातला तो प्रत्येक आपल्या शरीरामध्ये आहे. त्याची प्रत्येकाची एक एक देवता आहे. मला वाटतं पुरुष सूक्तामध्ये बहुतेक मी सांगितलेलं असावं, पुरुष सूक्तामध्ये किंवा शिवमहिमेमध्ये की त्या प्रत्येक घटक म्हणजे आपल्या जे अवयव आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी जे पंचमहाभूत वास्तव्य करून आहेत त्या प्रत्येकाला एक वेगवेगळी देवता आवाहन करण्यासाठी. आणि म्हणून आपण पुरुष सूक्ताचं आवाहन आधी करतो बघा. प्रत्येक पूजेमध्ये पुरुष सूक्त म्हणून आपण आधी त्या देवतेला आवाहन करतो की तू इथं ये, तू इथं ये, ह्या ह्याच्यामध्ये ये, त्या ह्याच्यामध्ये ये. आणि मग आपल्या सगळ्या शरीराभोवती दिग्बंध करतो आपण. म्हणजे आपल्या शरीराला एक प्रकारचं बंधन घालून देतो. म्हणजेच तिथं आपण त्या पंचभूताद्वारे त्या असणाऱ्या प्रत्येक देवदेवतांद्वारे आपण ती त्या देवतेंची आधी पूजा करतो आणि माझा जो देह आहे या क्षेत्राचं तू पालन कर, लक्षण कर असं आपण त्यांना म्हणतो. असं थोडस त्या क्षेत्रपाल ह्या शब्दाचं विवेचन योग्य आहे असं मला म्हणजे असं म्हणावं वाटतंय की त्यामुळं त्या देहाभोवती दिग्बंधन करू त्या न्यास करतो आपण न्यास जेव्हा करतो तेव्हा तीच गोष्ट करतो की आपल्या शरीराभोवती एक प्रकारचं बंधन तयार करून घेतो आणि की ज्या योग्य त्या बंधनाच्या आत कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. आणि आणखीन एक अर्थ सुद्धा इथं दुसरा एक अभिप्रेत आहे. म्हणजे हा एक तिचा क्षेत्रपाल या अर्थाशी अर्थ इथं दिसतोय. आणि दुसरा एक असा आहे की कालीदेवी नावाची जी म्हणजे काली जी ही देवीची निर्मिती झालेली आहे कालीदेवीची ती दारुका नावाच्या राक्षसाच्या वधासाठी निर्मिती झालेली. ती शिवानं तिची निर्मिती केली. शिव त्याला मारू शकत नव्हता दारुक राक्षसाला आणि म्हणून त्यांनी काली देवीची निर्मिती केली. कारण त्याला स्त्री देवी म्हणजे स्त्री शक्तीकडनं त्याला मरण होतं, पुरुष शक्तीकडनं नव्हतं. त्यामुळे शिवाकडनं त्याला मरण येणार नव्हतं म्हणून त्यांनी काली देवीची निर्मिती केली. आणि
ही काली माता अतिशय क्रोधित झाली. तिने बघितलं की भयंकर हा राक्षस सगळं उन्मत्त झालेला आहे आणि ऱ्हास करतोय सगळ्या गोष्टीचा. आणि अत्यंत क्रोधित काली मातेचा राग या राक्षसाच्या वधानेही शांत, म्हणजे ती इतकी क्रोधित झाली होती, त्या राक्षसाचा वध तिने केला, पण तरी सुद्धा तो राग शांत झाला नाही. आणि तो राग शांत करण्यासाठी शिवाला शेवटी तिला एका लहान बाळाच, म्हणजे तिच्यासाठी एका लहान बाळाचं रूप घ्यावं लागलं. म्हणजे एका अर्भकाचं रूप, अर्भकाच्या बाळाच्या रूपाने ते निर्माण झाले. आणि ती मातृत्व तिचं त्यांनी जागृत केलं, कारण सर्वोच्च माता आहे ती शक्ती देवी ही आपली. आणि त्या मातेच्या स्वरूपामध्ये तिच्याकडून त्यांनी स्तनपान करून घेतलं. म्हणजे तिने त्यांना स्तनपान केलं. शिवाला एका अर्भक रूपामध्ये जन्म घ्यावा लागला आणि त्यांनी तिच्याकडून आपल्याला दूध पिऊन घेतलं. आणि ह्या बाळाने दूध पिता पिता काय केलेलं आहे, तर तिचा रागाचा पाराही हरण केला. म्हणजे तिला इतका क्रोध अनावत झाला होता की राक्षसाच्या वधानंतर सुद्धा त्याचा राग शांत होईना. आणि म्हणून शिवाला ही गोष्ट करावी लागली. आणि तिचा राग त्यांनी आपल्या स्तनपान करत असताना चोखून चोखून तो रागही संपुष्टात आणला आणि विश्वाचा विनाश होणार होता. कारण ती इतकी क्रोधिष्ठ झालेली होती की तिला सगळ्याचा विनाश करायची ताकद तिच्यामध्ये निर्माण झाली होती. आणि म्हणून विनाशापासून रक्षण करण्याचं काम ह्या शिवानं केलं. आणि म्हणूनच त्या शिवाने तिची पूजा केली. समर्चिता हे जे आहे त्या म्हणजे तिच्याच, आता शिव आणि शक्ती एकत्रच आहे, मग त्या दोघांनी मिळूनच, म्हणजे तेही तिचंच रूप होतं आणि अर्भक सुद्धा त्याचंच रूप होतं, पण दोघांनी एकत्रितपणे शिवानी त्याची पूजा केली. आणि म्हणून क्षेत्रपालाने विनाशापासून वाचवण्यासाठी ही पूजन केले, म्हणून त्यालाही क्षेत्रपाल असे म्हणतात. म्हणून इथं त्या क्षेत्रपाल ह्या नावाचा उल्लेख शिवाच्यासाठी सुद्धा झालेला आहे. म्हणजे जसं ललितांबिकेसाठी क्षेत्रपाल म्हणून तिचा उल्लेख केला गेलेला आहे, तसं शिवासाठी सुद्धा, कारण त्या क्रोधापासून संरक्षण करण्यासाठी त्याला एका लहान बाळाचं रूप घ्यावं लागलं. आणि म्हणून त्याचीही शिवाने तिचीच पूजा केली. आणि म्हणून क्षेत्रपालाचं काम सुद्धा विनाशापासून वाचवण्यासाठी हे असतं. आणि म्हणून त्याला क्षेत्रपाल असं नाव इथं या सहस्रनामामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे सगळेच तिच्या समतीच, म्हणजे सगळं तिचंच आहे, तिच्या समतीत दुसरं कोणीच नाही. ही तिची योग्यता जाणून तिचे अर्चन करतात. म्हणून वाग्देवी तिला म्हणतात क्षेत्रपाल आहे, क्षेत्रपाल समर्चिता असं म्हणतात. तिचं पूजन का केलं जातं, तिच्या समतीच आहे. दुसरं कोणी तिची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही, तिच्या समतीच, दुसरं कोणी नाहीये. आणि हेच हा संदर्भ या वाग्देवतेने घेऊन तिचं हे नाव या सहस्रनामामध्ये आणखीन एक ऍड केलेला आहे, किंवा ह्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या पाठीमागं ही दोन कारणं असावीत असा अभिप्राय आपल्याला मिळतोय. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे, आपण पुढच्या श्लोकाकडे जाणार आहोत. पुढचा श्लोक आणखीन एक, म्हणजे क्षेत्रपाल म्हणजे दिशांचा स्वामी असा पण अर्थ आहे. म्हणजे सगळ्या दिशांना, म्हणजे मोठं जर गाव असेल, नगर असेल, तर त्याच्या सगळ्या दिशांना एक एक असे रक्षक देवांची मूर्ती बसवलेल्या असतात काही ठिकाणी. काही मोठी मोठी ज्यांची क्षेत्र आहेत, जे शेती आहे, त्या शेतीमध्ये सुद्धा या क्षेत्रपालाचं रक्षणकर्ता म्हणून बसवलेलं असतं. काही जणांच्या शेतीमध्ये सुद्धा त्यांनी असे छोटे छोटे देवळं बांधलेली असतात आणि त्याच्यामध्ये एक मूर्ती स्थापन केलेल्या असतात. त्याला पण क्षेत्रपाल असंच म्हणतात. म्हणजेच काय, तर त्या संपूर्ण क्षेत्राचं रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी त्याची असते. आणि पूर्वीच्या काळी असं म्हणतात की ते क्षेत्रपाल म्हणजे नाग स्वरूपामध्ये वगैरे असं असायचे. किंवा आता काही ठिकाणी पूर्वी धनसंपत्ती, आता जे तिजोऱ्या बँका सगळं आहे, पूर्वी काही नसायचं. त्यामुळे जमिनीमध्ये संपत्ती, धनसंपत्ती पुरून ठेवायची प्रथा होती. कारण मोहरा वगैरे, आता सारख्या नोटा बिटा नव्हत्या, मोहरा वगैरे असायचा. आणि त्या मोहरांवरती एखादा क्षेत्रपाल म्हणून एखादा नाग स्वरूप वगैरे असं असायचं.
म्हणजे हे जे आहे हे सगळं म्हणजे संरक्षक असं जी ताकद आहे ती ह्या ललिता देवीमध्ये आहे. म्हणून हे तिचं नाव त्या वाग्देवींनी इथं उद्धृत केलं असावं असाही अर्थ काही अभिप्रेत आहे. पुढचा जो श्लोक आहे 77वा. विजया विमला वंद्या वंदारू जनवत्सला वाग्वादिनी वामकेशी वन्निमंडल वासिनी. अशी 7 नावं 7 नामं तिची या सहस्रनामातली आपल्याला ह्या श्लोकामध्ये आता बघायचं. 77व्या श्लोकामध्ये 7 नामांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं नाव आहे विजया. हे जयश्री मिळवणारी, जय मिळवणारी विजया. तिला कायम या नामातच, विजया नामातच तो अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे नेहमीच ती सदैव विजयी असणारी ती विजया अशी ती देवी आहे. म्हणून तिला विजया म्हणते. म्हणजे सर्व भूत मात्रांवर ज्या वाईट शक्ती परिणाम करत असतात त्यांच्या विरुद्ध लढून त्या लढायात सदैव विजय मिळतो म्हणून तिला विजया असं म्हटलेलं आहे. कारण बघा जेव्हा सगळ्या देवदेवतांनी हात टेकले की आता त्या असुरांचा नाश होत नाही आहे त्यावेळेस त्यांनी आपल्या सगळ्या शक्ती तिच्याकडे दिल्या आणि तिला महिषासुरमर्दिनी रूपामध्ये अवतीर्ण केलं आणि तिच्याकडून त्या असुरांचा वध करवला होता. म्हणजे जेव्हा वाईट शक्तींचा परिणाम होतो आहे असं कळतं, त्यांच्या विरुद्ध लढून विजय मिळवायचा आहे, त्यावेळेस ही शक्ती उपयोगाला येते आणि ती जेव्हा विजय मिळवते तेव्हा तिचा विजया म्हणून उल्लेख केला जातो. दुसरा एक अर्थ म्हणून तिचं म्हणजे लढाईमध्ये जय मिळाला की आपोआपच आपण म्हणतो ना विजय मिळवलाय की विजय मिळवून देणारी विजया. आणखीन एक अर्थ इथं असा आहे की तिनं शिवाच्या प्रेमावरही विजय मिळवला होता म्हणून ती विजया. म्हणजे पार्वतीनं हरतालिका पूजन, हरतालिका व्रत, शंकराचं निसंग जे अस्तित्व होतं तो कशातच नव्हता, त्याला कशाची आसक्ती नव्हती, निसंग होता, स्मशानामध्ये राहणारा असा तो होता. पण तरीही या गौरीचं, हिमालय पुत्री ही गौरी जी आहे, ही पार्वती जी आहे, तिचं त्याच्यावरती अतिशय प्रेम होतं आणि त्या प्रेमातून सतीदेवाची निर्मिती झाली, सतीदेवीची निर्मिती झालेली आहे. आपण काल पण सांगितलं चाललं होतं मला डिस्टर्ब करायला आवडत नाही म्हणून मी काल गपचूप केले, पण आज तर मला सांगणं ते कारण मी जाणार. चालते येऊ? हो चालेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपणही आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून सगळेजण हरतालिका पूजन करत असतो. म्हणजे चांगला पती मिळवण्यासाठी हरतालिकेचं जे पूजन केलं जातं तसं पार्वतीनं त्या सती रूपामध्ये सखी पार्वती असं त्या दोघी जणींनी व्रत केलेलं होतं आणि त्या प्रेमातून त्या भक्तीतून तिला शंकरासारखा म्हणजे पती म्हणून मिळाला होता. पण हा कसा होता तर निसंग होता, निसंग अस्तित्व होतं त्याचं आणि म्हणूनच त्या हिमालयाला म्हणजे पार्वतीच्या वडिलांना हे काही मान्य नव्हतं आणि म्हणून दक्षाने जेव्हा यज्ञाची सुरुवात केली होती तेव्हा या शंकर पार्वतीला बोलावणं केलं आणि तिच्या सगळ्या बहिणींना बोलवलं. कथा सगळ्यांना माहिती आहे. पण त्या दक्ष यज्ञाची ही कथा आहे की त्यांनी आपल्या ह्या मुलीला या लेकीला बोलावणं केलं नाही. पण शेवटी मुलगी ती म्हणली वडील विसरले असतील, घाईत असतील, नसेल किंवा त्यांनी जेव्हा आमंत्रण द्यायला आले असतील तेव्हा आपण नसेल आमंत्रण मिळालं, पण वडिलांच्याकडनंच बोलावण आहे ना, वडिलांच्याच घरी माझ्या कार्य चालले ना, सगळे जात आहेत आपणच जाऊ. म्हणून ती जायला नाही गेली. शंकर म्हणाले आपल्याला बोलावणं नाहीये, आपण जायला नको. पण तरीही ती अट्टाहासानं गेली कारण माहेराची ओढ होती, सगळ्या बहिणी मिळतील, सगळे आपले आप्त जीवलग मिळतील म्हणून ती तिथं गेली. आणि तिथं मात्र तिचा जेव्हा अपमान झाला तेव्हा तिने त्या यज्ञामध्ये उडी घेतली आणि तिथं ती सती या नावानं तिथून ती बाहेर आलेली. आणि हे दक्ष यज्ञाची ही कथा किंवा तिची सती देवीची निर्मिती म्हणजे सती ह्या रूपामध्ये ह्या देवीची जेव्हा पार्वती देवी जेव्हा सती रूपामध्ये आली
हा जो आहे ही ती भगवती माता देवी हा विजय मिळवते. म्हणजे तिला आपल्या वडिलांना तिने दाखवून दिलं होतं की तुम्ही जरी मला कितीही हेळवलं असलं तरी सुद्धा माझा पती आणि मी आम्ही दोघंही मिळून इतके शक्तिशाली आहोत की तुमचं हे यज्ञ, तुमचं हे जे काही चाललेलं आहे हा यज्ञ व्यवस्थितपणे पार पडू शकणार नाही. एवढी ताकद आमच्यामध्ये आहे हे दाखवण्यासाठी तिने तिथं ते यज्ञामध्ये हे सगळं आपली आहुती दिली आणि त्याच्यातून ती बाहेर आली. नंतर शंकर आपल्या सगळ्या शिवगणांसह येऊन तिथं त्यांनी त्या म्हणजे म्हणजे तिच्या वडिलांना, दक्षाला वगैरे ते सगळ्या कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. म्हणजे त्या भगवती माता म्हणून ती तिथं प्रगती झाली. सती माता म्हणजे भगवती माता. आणि हा जेव्हा तिने विजय प्राप्त केला म्हणून तिला तिथं विजया असं पण म्हटलं जातं. म्हणजे म्हणूनच आपण काय करतो की दुर्गा रूपामध्ये 9 दिवस. तिसरं आणखीन एक कारण तिला विजया म्हणण्याचं काय आहे तर जेव्हा असुरांचं अतिशय बंडाळी सगळीकडे चाललेली होती, नाश होत नव्हता, त्यावेळेस दुर्गादेवीच्या रूपामध्ये की जिला अनेक अस्त्रशस्त्र देऊन सगळ्या देवांनी तिचा एकच बनवलं होतं शक्तिशाली आणि मग ती अखंड 9 दिवस लढत राहिली. आणि लढाई जिंकून झाल्यानंतर नवमीला जेव्हा लढाई संपली तेव्हा दशमीच्या दिवशी, त्याला आपण विजयादशमी असं म्हणतो, ती विजयादशमी म्हणजे दसरा हा 9 दिवसांच्या दैत्य युद्धानंतर विजयोत्सव साजरा करणारा तो दिवस, सणाचा दिवस, तो 10वा दिवस म्हणजे विजया या नावानं केला जातो. आणि सण म्हणून संध्याकाळी 7 आणि सकाळी 11:30 ही जी वेळ आहे ही कोणत्याही कार्यासाठी शुभ. म्हणजे दसरा हा सण जसा आहे, दसरा सणाला हा 10वा दिवस आहे म्हणून दशमी ही तिथी सुद्धा शुभ मानली जाते बऱ्याच वेळेला, की त्या दिवशी सगळा विजयोत्सव. आपण म्हणतो एकादशीला अमुक एक गोष्ट करू नका असं बऱ्याच वेळेला सांगितलं. म्हणजे उपास तपास आपण करतो, देवाची भक्ती करतो, पण काही कार्य सुरू करण्यासाठी किंवा असे काही गोष्टी करण्यासाठी एकादशी ही तिथी आपण मान्य करत नाही. दशमी चालते. विशेषतः देवीचं जे आहे म्हणजे कुंकुमार्चन करणं किंवा कोकणस्थ लोकांच्यात बोढण भरणं ही जे आहेत हे सगळे दशमी तिथीला चालतं, पण एकादशीला चालत नाही. तसं हे रोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जर संध्याकाळी 7 आणि सकाळी 11:30 ही वेळ कोणत्याही कार्यासाठी शुभ मानलेली आहे. म्हणजे आपल्या दिवसभराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला महत्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच श्रीचक्रामध्ये सुद्धा विजया नावाची नित्यादेवी, आता हा उल्लेख का सांगावा लागला तर नित्यादेवी मागच्या एका नामामध्ये नित्यादेवीचा उल्लेख आलेला होता. म्हणजे रोजच्या तिथीला एक 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 नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक तिथीमध्ये एक एक देवी त्या ललिता देवीला सहाय्यभूत म्हणून आलेली आहे. प्रत्येक म्हणजे प्रथमा ही जी तिथी आहे त्याची वेगळी देवी, द्वितीयेची वेगळी देवी, तृतीयेची वेगळी देवी, त्याला नित्या देवी असं नाव म्हटलेलं. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी नावं आहेत, पण ह्या नवमी तिथीची जी देवी आहे तिला विजया हे नाव त्यांनी दिलेलं आहे. कारण नवमीला हा विजय तिने संपादन केलेला होता म्हणून त्या नित्या देवीचं नाव तिथं विजया असंही संबोधित करण्यात आलेलं आहे. म्हणजे नित्या देवीमध्ये सुद्धा म्हणजे श्रीचक्रामध्ये जे चक्र आहे त्याच्यामध्ये नित्या देवींची नावं आहेत आणि त्या वर्णन केलेले असताना विजया नाव त्यांनी धारण केलेलं आहे. म्हणून हे विजयादशमी त्या श्रीचक्रामधलं विजया हे नाव. तसंच ह्या शंकराने त्या यज्ञामध्ये जेव्हा दक्षाला अपमानित केलं शिवानी, तरी सुद्धा हिने आपल्या म्हणजे आपलं सतीरूप दाखवण्यासाठी तिने शंकराचं प्रेम मिळवण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जे रूप धारण केलं, ती सती, ती सुद्धा तो विजय तिने प्राप्त केला. ती भगवती माता ती सुद्धा सती रूपामध्ये, तिथेही तिला विजया नावानं विजय मिळाला होता म्हणून तिला विजया नावानं उल्लेख केला जातो. अशा 2-4 गोष्टींमध्ये आपल्याला तिचं हे विजया नाव सार्थ आहे. ते तिच्या प्रत्येक कृतीतून काही ना काही चांगलं घडलेलं असतं आणि म्हणजे कोणत्या तरी गोष्टीवरती तिने विजय मिळवलेला असतो.
म्हणून तिला विजया या नामानं आपल्याला या वाग्देवींनी इथं तिचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे विजया देवी म्हणजे ही ललितांबिकाच आहे. आणि तसा विजय आपल्याला सुद्धा मुक्ती मिळवण्याचा जो आहे ते मिळवण्यासाठी शक्ती देण्याचं कार्य ती करणार आहे. म्हणून ह्या विजया देवीची भक्ती, म्हणून आपण सुद्धा नवरात्रामध्ये या देवीची उपासना का करतो, तर ती आपल्याला जास्त ऊर्जा देईल, जास्त शक्ती देईल, चांगली बुद्धी देईल. आणि म्हणून हा आपण या विजया देवीचा विजयोत्सव साजरा करतो. म्हणून नवमी, दसरा हे सगळं आपण मोठ्या प्रमाणावर साजरं करतो. कारण आसमंतामध्ये, वातावरणामध्ये या 9ही दिवसामध्ये या देवीची शक्ती सगळीकडं भरून राहिलेली असते आणि ती ऊर्जा आपल्याला पण मिळते. असा ह्या 77व्या श्लोकामधलं पहिलं नाम जे आहे त्या नावाचा म्हणजे 346 नंबरचं नाव आहे, त्याचा आपल्याला असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते 347. नाव अगदी साधा आहे, विमला. 47 नंबर ना विमला आपण म्हणतो, विमला आपल्यामध्ये आहेत विमल देशमुख, आपण म्हणतो विमला, विमलाताई म्हणा असं सांगतो. म्हणजे विमल ह्या शब्दाला फार अर्थ आहे. पण विमल म्हणजे काय, शुद्ध, निर्मळ, अशुद्धी रहित असा त्याचा अर्थ आहे. वि म्हणजे मल म्हणजे काय आहे, अशुद्धपणा, मळ. आणि विमला जी त्या मळापासनं दूर आहे, म्हणजे मळाच्या विरुद्ध असणारी, म्हणजेच काय आहे, ती शुद्ध आणि निर्मळ आहे असा त्याचा अर्थ आहे. आता इथं मलच्या ऐवजी माला शब्द काही ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. माला म्हणजे आपल्या अज्ञानातून निर्माण होणारी अशुद्धता. आता इथं माला हा शब्द त्यांनी का वापरला असावा, तर आपल्या ज्ञानाचं जे भांडार आहे किंवा आपण जे ज्ञान संपादन करतोय ते एका गोष्टीतून दुसऱ्याचं, दुसऱ्या गोष्टीतून तिसऱ्याचं, असे एक एक ज्ञान, ह्या ज्ञानाची साखळी आपल्या मनामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये निर्माण झालेली असते. आणि हे जर ज्ञान अज्ञानाची निर्माण होणारी त्याची जी अशुद्धता जर आपल्यामध्ये आला असेल, कारण खरं तर ही देवी जी आहे ही ज्ञानाची मूर्तीच आहे हो, ती ज्ञान देणारी आहे. असं असताना अज्ञानातून अशुद्धता निर्माण होण्याचा तिच्यासाठी हा प्रश्नच नाही आहे. तिच्यासाठी हे अज्ञानातून अशुद्धता वगैरे हे गोष्ट नाहीच आहे. ही आहे ही आपल्यासाठी आहे, साधक भक्तांसाठी आहे. कारण म्हणून त्यासाठी त्यांनी इथं हा वि हा जो उपसर्ग वापरलेला आहे हा विरुद्धार्थी शब्द दाखवलेला आहे. म्हणजे माला म्हणजे अशुद्धता, म्हणजे आपल्या भक्तगणांमध्ये किंवा साधक लोकांमध्ये असणारी अज्ञान आणि अज्ञान अंधकार हे जे आहे तर तो त्याच्या विरुद्ध असणार म्हणजे अशुद्धता नसलेली निर्मला देवी म्हणजे ही विमला अशा नावानं वाग्देवींनी ही उल्लेख केलेली आहे. आता ह्या नावाचा आणखीन एक अर्थ असा सांगितला जातो की कोणत्याही गोष्टीसाठी जर आपण आसक्ती सोडली, अहंकार विसर्जित केला तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि आता मग अशी मी सांगितलं की वर उल्लेख केलेल्या माला म्हणजे काय, तर अविद्या, अज्ञान. हे जर उपस्थित झालं, आपल्याला जर अज्ञान किंवा काही गोष्टींबद्दलची साशंकता आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपल्याला आपोआपच ज्ञानाचा अभाव होतो, म्हणजे ज्ञान आपल्याला मिळत नाही. आपल्या समजा आता देवी भागवत वाचतोय आपण किंवा ललिता सहस्त्रनाम वाचतोय, काय वाचून होणार आहे, उगीच एवढी 100 नावं वाचत बसायची, हजारो नावं वाचत बसायची, काय मिळणार आहे त्याच्यात, अशी थोडी जरी शंका आपल्या मनामध्ये आली तरी सुद्धा हे आपलं अज्ञान आहे. कारण तिच्या शक्तीची जाणीव आपल्याला नाही आहे. आणि ती जाणीव व्हायची असेल तर आपण तिचीच भक्ती केली पाहिजे. देवी भागवत वाचत असताना आपल्याला रेखाताईंनी एकदा सांगितलं होतं की ह्या गोष्टी काही काही आपल्याला आता सध्या पटत नाही, त्यांनी जे काय वर्णन केलेलं असतं ते. पण म्हणून आपण कोणतीही शंका मनामध्ये घ्यायची नाहीये, त्याच्याबद्दल साशंकता मनामध्ये न घेता त्या गोष्टींकडे आपण सश्रद्धतेनं बघायचंय, म्हणजे त्याचा परिणाम किंवा त्या वाचनाचा परिणाम आपल्याला चांगला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. हे जे आहे हेच इथं त्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे आपलं जर मन शुद्ध झालं, निर्मळ झालं तर आपोआपच आपल्या मनामध्ये
वाईट विचार, कोणाबद्दलची कटुता, कोणाबद्दलची अढी ही आपोआप निघून जाणार आहे. कारण आपल्या मनामध्ये अंधकार आहे, अज्ञान आहे, म्हणून हे सगळं आपलं हे जळमट सगळी आपल्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये साठवून बसलेले. पण जर आपली ध्यानधारणा केली, आपोआपच तिथं त्या नामाचं म्हणजे आपले सहस्राधार चक्र जे आहेत ती उद्दीपित होतील आणि आपोआपच एक 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 अज्ञानाची जळमट निघून जातील आणि आपलं मन शुद्ध होईल. म्हणजे तिच्या ज्ञानानं, तिच्या ध्यानानं ज्ञान प्राप्त होईल. अशुद्धता जी आहे, जो अंधारा जो निर्माण झालेला आहे, तो साधकांच्या मनातला, भक्तांच्या मनातला आपोआप हळूहळू कमी होणार आहे. आणि भक्ताला शुद्ध किंवा निर्मळ, नितळ, विमल बनवण्याचं कार्य, मळरहित बनवण्याचं कार्य ही ललिता देवीच करणार आहे. अर्थात आपोआप कशी करेल, तिची आठवण तर काढायला पाहिजे, तिचं नामस्मरण तर करायला पाहिजे. आणि तेच आपण जर केलं, तिच्यावरती शंका न घेता श्रद्धेनं जर आपण तिचं नाव घेतलं, तर नक्कीच आपण सुद्धा विमल, शुद्ध मनाचे, शुद्ध निर्मळ असं हो, असं आपण म्हणतो. म्हणजे अज्ञानाला दूर करण्याची शक्ती असणारी अशी ती विमला, आणि ती शक्ती तिच्याकडे आहे. अर्थातच ती शक्ती ती आपल्या साधकांना, भक्तांना देणारच, पण त्यासाठी तिची पूजन करायला हवं. हे ह्या नामामध्ये त्यांनी सांगितले. म्हणजे बघा, विजया, विमला, तिची अगदी सोपी सोपी नाव आहे, पण त्यामध्ये अर्थ असा आहे आणि तो आपण समजून घ्यायचा आणि आपणही त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण सुद्धा त्या नावाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. आपण जर म्हटलं की नाही, मला आता अगदी या सगळ्या वाईट विचारातून दूर व्हायचंय, मला आता हे काही नकोय, म्हणजे सगळं आपण निसंग व्हायला, विरक्त व्हायला शिकायला पाहिजे सगळ्यात. आता आपल्याला 60-65 झाल्यानंतर आता हे जे आयुष्य आहे हे आपल्याला थोडंफार आपलं बोनस आयुष्य, पूर्वीच्या काळी लवकरच मृत्यू असायचे, पण आजकाल आयुर्मान फार वाढलेलं आहे. अगदी लोक 87, 93, 92, 97, कोणी कोणी 100 पर्यंत पण जगतात. पण आयुर्मान वाढलं तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये असणारा मळ मात्र तसाच आहे. म्हणजे म्हातारे माणसं सुद्धा काही काही जण एकदम काहीतरी पटकन बोलतात बघा तुम्ही. जे जसं ते मोठे झाले, ज्येष्ठ झाले, तेव्हा मनाने सुद्धा ज्येष्ठ व्हायचा आधी विचार केला पाहिजे. कोणाचंही मन आपण दुखवायचं नाहीये, सगळ्यांच्या मनाला सांभाळून घेण्याचं काम आपण करायचे. ही बुद्धी आपल्यामध्ये यायला पाहिजे. ती आपण ह्या विमल या नावामध्ये, विमला ही जी शक्ती आहे हिच्याकडनं आपण मिळवायची. पण सगळेच काही तसे नसतात, पण तिचा जर अभ्यास केला आपण, तिचं जर नामोच्चारण केलं, तिचं ध्यानधारणा केली, तर ती आपल्याला ती शक्ती नक्कीच देईल. कारण काही ठिकाणी बघा, काही घरामध्ये काही म्हातारी माणसं ते गेलो आपण आणि त्यांना एक नमस्कार जरी केला ना, तरी खूप आपल्याला शांत वाटतं. कारण त्यांच्यामध्ये ती ऊर्जा असते, कारण त्यांच्यामधला अहंकार, अज्ञान सगळं दूर झालेलं असतं आणि ते विमलमती म्हणजे अतिशय शुद्ध मनाचे असतात. त्यांच्यामध्ये कोणतंही म्हणजे कोणीही आलं तरी तो हाही माझाच आहे आणि हाही माझाच आहे, म्हणजे हा माझा सख्खा आहे आणि हा माझा चुलत आहे, मावस आहे किंवा आमचा दूरचा आहे, असं त्यांच्या मनामध्ये सगळ्यांना समभाव पाहण्याची वृत्ती आहे, ती यायला पाहिजे. हे ज्येष्ठ म्हणून आपल्याला आता आपली जबाबदारी आहे की आपण सुद्धा असं विमल होण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी या ललितेकडे आपण तीच प्रार्थना करूया की आम्हाला सुद्धा तशीच बुद्धी तू प्रदान कर. हा ह्या नावाचा अर्थ इथं दिसतोय. नंतर पुढचं जे नाम आहे ते म्हणजे वंद्या. आता वंद्या नाव म्हणजे आपण म्हणतो, वंद्या कोणाला म्हणतो आपण? जी वंदनीय आहे अशी जी गोष्ट आहे, वंदन करण्याला करतो आपण. देवदेवतांना, ऋषितुल्य व्यक्तींना, ज्येष्ठांना, वडीलधाऱ्यांना, त्यांना आपण वंदन करतो, नमस्कार करतो. वंदन म्हणजे नमस्कार, नमन. हे जे आहे वंदनीय अशी, मग ती कोणतीही गोष्ट असू दे. बघा तुम्ही, आपण कुठेही गेलेलो असलो, उगवता सूर्य जरी आपल्याला दिसला तरी आपले सहज हात जोडले जातात की इतका सुंदर आकाशामध्ये तो सूर्य उगवून आलेला आहे, त्याचा अगदी छान असा लालसर प्रकाश पडलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष ते काय तो देव आहे
हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण म्हणून आपल्याला तो सगुण रूपामध्ये दिसतोय का? नाही, त्याचा प्रकाश, त्याचं तेज फक्त आपल्याला दिसतंय, पण आपले हात आपोआप जोडले जातात. आणि ही जी कृती आहे, हा जो अर्थ आहे ते म्हणजे वंदनीय गोष्ट आहे, मोहक अशी गोष्ट आहे, आपल्याला आवडणारी अशी गोष्ट आहे. आपण आपोआप तिथं नतमस्तक होतो. आपण वंदनीय अशी ती गोष्ट आपल्याला दिसली की आपण नमस्कार करतो. म्हणजे ही जशी आता सूर्याच्या बाबतीत मी सांगितली, तसं काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये असतं किती, किंवा एखाद्या मूर्तींमध्ये सुद्धा असतं. आपण आता तुमच्या हैदराबादमध्येच ते कुठल्या तरी 108 विष्णूच्या रूपातलं ते काय त्याचं नाव मला आता लक्षात नाहीये, त्यांची प्रत्येक रूप आहेत वेगवेगळी. 108 विष्णूची रूपांचं त्यांनी देऊळ बांधले. तर आपण तिथं गेलो तर प्रत्येक देवळासमोर गेल्यावर आपण लगेच हात जोडतोच असं नाही, परंतु काही ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आपल्या मनाला इतक्या मोहक वाटतात की आपण आपोआप हात जोडतो, नमस्कार करतो, म्हणजे त्या वंदनीय वाटतात आपल्याला. किंवा काही काय होतं, काही नावं त्या, आता समजा त्या विष्णूंची अनेक नावं, 108 नावं आहेत तिथं, 108 म्हणजे विविध ठिकाणच्या विष्णूंच्या मूर्ती त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्या स्वरूपामध्ये त्यांनी तिथं आपल्याला दाखवलेलं आहे. ते प्रत्येक नाव आपल्याला माहिती असतंच असं नाहीये. मग जे माहिती आहे त्याची थोडीफार माहिती आपल्याला असते ना, आधी ते नाव आपण ऐकलेलं असतं, मग आपोआपच आपल्याला त्याचा मोह पडतो आणि मग आपण हात जोडतो. बाकीच्या सगळ्या देवाला जाताना लगेच हात जोडून नमस्कार करतो प्रत्येक ठिकाणी असं नाही, कारण पुढं पुढं बघायला जायचं असतं, एवढा लांब फेरफटका मारायचा आहे म्हटल्यावरती. पण जी माहिती ज्या देवाचं नाव आहे, आता पद्मनाभ आपण ऐकून आहोत, मग त्या पद्मनाभाचं जे रूप आहे ते त्याला शेषशाही भगवान आपण या स्वरूपामध्ये ओळखतो. मग तिथं गेलो की आपोआप आपण म्हणतो, केरळला पण मी बघितलं बरं काय, मग आपण लगेच नमस्कार. म्हणजे ही जी आहे, ही मोहकता जी आहे, ही म्हणजे आपल्याला एखाद्याला बघितलं की आपण नकळत त्याची पूजा मनोमन करून जातो. ही जी आहे ह्याला वंद्या असं म्हणतात. म्हणजे ती गोष्ट आपल्याला वंदनीय वाटते, आपोआप आपण त्याची पूजा करून जातो. म्हणजे त्यासाठी काय लगेच अभिषेक करायला पाहिजे, पान फुल व्हायला पाहिजे असं काही नाही. मनाने आपण त्या गोष्टीला नतमस्तक होतो, वंदनीय होतं, अशी ती वंद्या असं तिचं ते नाव आहे. म्हणजे कारण ती ऋषितुल्य असतात, वंदनीय असतात, पूजनीय असतात. म्हणूनच आपण म्हणजे आता ह्याचा संबंध आपल्या सृष्टीमध्ये ब्रह्मांडातून ह्या दैवी ऊर्जा संपादन केलेली असते. कारण ते ऋषितुल्य का बनतात, ते लोक एवढी ध्यानधारणा त्यांनी केलेली असते, एवढं पूजन अर्चन केलेलं असतं, तेवढं कोटी नाम. आता जेव्हा गोंदवलेकर महाराज ठिकठिकाणी जायचे, खरं तर ते त्यावेळेस वयाने लहान होते सुरुवातीला, जेव्हा ते कुठं कुठं जायचे, पण त्यांच्याकडं बघितलं की काही स्त्रिया, काही लोक त्यांच्या आसपास असणारे, ते आपोआप महाराजांना नमस्कार करायचे. कारण का, तर ब्रह्मांडामध्ये असलेली जी चैतन्य शक्ती आहे ती जणू त्यांच्यामध्ये आहे असं त्यांना भास व्हायचा त्यांच्या स्वरूपामध्ये, आणि आपोआप त्यांना लोक नमस्कार करायचे. म्हणजे महाराज म्हणायचे, अहो तुम्ही मला नमस्कार करू नका, फक्त नाम घ्या, त्या नामामध्ये सगळं आहे, त्या नामामध्ये मी आहे, मला नमस्कार करू नका, त्या नामाला नमस्कार करा, त्याला कवटाळा, त्याला जवळ घ्या, ते तुम्ही सतत घेण्याचा प्रयत्न करा. महाराज असं सगळ्यांना सांगायचं. पण त्या कारण का, या ब्रह्मांडामध्ये असणारी जी दैवी शक्ती आहे, ही दैवी शक्ती त्यांनी संपादन केलेली असते. 13 कोटी नामाचा जप केलेला आहे. समर्थांसारखे पाण्यात उभं राहून, रामदास स्वामींनी पाण्यामध्ये उभं राहून इतका कोटी जप केलेला होता. मग आपोआपच त्यांच्यामध्ये तेवढी दैवी शक्ती निर्माण होणारच. आपण सुद्धा करून बघा, आपल्यात सुद्धा होईल, पण तेवढी पात्रता आपल्यामध्ये नाहीये ना. आपण अजून बाकीच्या मायामोहाला अजून बळी पडतोय सगळीकडे, त्यामुळे आपल्याला ते शक्य होत नाही. पण ह्या लोकांनी त्या सगळ्यावरती विजय मिळवलेला होता. ते सगळं बाजूला सारून त्यांनी ती दैवी ऊर्जा संपादन केलेली होती. आणि मग आपोआपच ती ऊर्जा संपादन केल्यानंतर ती जर आपण पूजन केलं त्याचं, तर आपोआपच त्या शरीरातली कंपन रूपामध्ये प्रतिबिंबित होतात. म्हणजे आपण जर म्हणून आपण काय करतो, मूर्ती स्वरूपामध्ये किंवा फोटोच्या स्वरूपामध्ये गुरूंची प्रतिमा आणतो.
मग त्या प्रतिमे पुढे अगदी आपण डोकं टेकवून नमस्कार करतो. म्हणून कधीही गुरूंना नमस्कार करताना असा नमस्कार करू नका, नतमस्तक होऊन असा नमस्कार करा. म्हणजे काय होतं की त्यांच्या, कारण आपण वाकलो की आपोआपच ते आहे ते आशीर्वाद देण्यासाठी हात वर करणार. हात वर त्यांचं शरीर वाकतं, आपण वाकलेच असतो, पण ते हात वर करून म्हणजे त्यांच्या शरीरातली संपूर्ण कंपन जी आहेत, ती स्पंदन जी आहेत, ती सगळी आपल्या मेंदूतून सहस्राधार चक्रातून आपल्या पायापर्यंत संक्रमित होत. हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. आणि म्हणून ते कंपन रूपामध्ये आपोआप आपल्यामध्ये प्रतिबिंबित होतात. म्हणजे आपण सुद्धा त्यांच्यासारखे होतो. म्हणून ते म्हणतात ना, गुरु काय करतात, आपल्यासारखा शिष्य करायचा प्रयत्न करतात. म्हणजे गुरु परीस नाहीये, परीस फक्त लोखंडाला सोनं करेल, परंतु गुरु मात्र तसा नाहीये. तर गुरु आपल्यासारखा दुसरा, आपल्यासारखा आणखीन तसाच शक्तिशाली प्रभावशाली असा शिष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सोनं तयार करायचं म्हणजे परिष्कार तयार करण्याचा प्रयत्न करत नाही, आपल्यासारखा दुसरा व्हावा ही शक्ती ते त्याला शिष्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून इथं त्यांनी म्हटलेलं आहे की आपले शरीर त्यामुळे आपोआप शुद्ध होतं. म्हणजे आपल्या शरीरातून जे काही स्पंदन, वाईट विचार असले, काही काही लोकांनी नुसतं डोक्यावर हात ठेवला ना तरी सुद्धा आपल्याला इतकं शांत वाटतं. आपण खूप चिडलेलो असतो, पण एखादी व्यक्ती येते आणि काय रे बाळा, काय झालंय तुला, असं आपण म्हटलं आणि त्या लहान मुलाला किंवा ती व्यक्ती एखादी स्त्री असेल ते का ग आज, काय ग आज तुझा चेहरा फार अगदी उतरलेला दिसतोय, काय झालंय, असं आपण बोललो आणि तिच्या पाठीवरनं हात फिरवला किंवा तिचा हातात हात घेतला तर तिचा राग आपोआप शांत होतो. म्हणजे का, तर जी व्यक्ती तेवढी थोडीशी ताकदवान आहे किंवा जिच्याकडे तेवढी शक्ती आहे, तिच्या शरीरामधल्या ती स्पंदनं तिच्या शरीरामध्ये संक्रमित होतात. म्हणून आपण गाठी भेटी घेताना काय करतो, गळा भेट करतो. म्हणजे त्या एकमेकांचे स्पंदन ही संक्रमित होतात. म्हणजे एकातल्या शरीरातली चांगली स्पंदनं दुसऱ्याच्या शरीरामध्ये जातात आणि म्हणून आपल्यातले शुद्धीकरण होतं, आपल्यातला अज्ञान नाही. हे सगळं सद्गुरूंच्या बाबतीमध्ये शक्य आहे. आपण सामान्य व्यक्तीला हे विशेष शक्य होत नाही, पण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जर आपण असो, ऋषितुल्य लोकांच्या, ज्येष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात असू, तर हे सगळं होतं. आपोआपच आपली जी आध्यात्मिक गती आहे, ती आध्यात्मिक गती वाढण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होतो. आता बघा, संध्याताईंसारखे गुरु आपल्याला लाभलेत, मग त्यामुळे आपल्याला आपोआप हळूहळू आणखीन एक मध्ये आपण आधी गीता शिकलो, सहस्रनाम शिकलो, हे सगळं शिकत आता त्याचे अर्थ समजून घेतोय, दासबोधाचा अभ्यास करतोय. म्हणजे एक आध्यात्मिक प्रगतीची एक टप्पा, एक पायरी आपण, म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीला हळूहळू गती मिळायची निर्माण झालेली आहे. त्यामुळं आता तुमचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा आपण एखाद्या म्हणजे भासमान सांगतो की नाही संध्याताई येणार आहे तर या कार्यक्रमाला, आपल्याला 10 वर्ष झाला आपल्या सद्गुरूंची भेट आपली होईल, बरं होईल आपल्याला, तिथं गुरु भेटतील, आपल्या गुरु भगिनी भेटल्या की आपल्याला अगदी बरं वाटणार. मग आपण त्या येणार होत्या ना म्हणून मी आज आले, खरं म्हणजे संध्याताई येणार त्यांनी लिहिलं होतं त्या मेसेजमध्ये म्हणून आम्ही आलो होतो. म्हणजे ही जी भावना आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही त्या गुरुतत्वाची आहे. आणि म्हणून आध्यात्मिक प्रगतीला आपल्या नक्कीच त्यामुळं गती मिळण्यासारखी होते. आणि ही जी काही शक्ती आहे, महामानवी शक्ती असं त्या गुरुशक्तीला म्हटलेलं आहे, गुरुतत्वाला म्हटलेलं आहे. आणि त्या शक्ती आपल्याला काही वेळेला सिद्धी सुद्धा प्रदान करतात. म्हणजे ते असे काही गुरु असतात की ते सांगतात की बाळा जा, हा एवढा ह्याच्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे, ते आंबा खात बसले होते आणि ती माझ्या पतीला बरं नाही, त्यांना पोटाचा आजार आहे आणि तुम्ही काहीतरी उपाय करा महाराज, ते खूप आजारी आहेत. तर ते फक्त तिला एक आंबा देतात आणि सांगतात की तू तुझ्या पतीला खायला घाल. पोटाच्या आजाराला आंबा हे खरं तर औषध नाहीये, तर ते उलट आणखीन जास्त दुर्गुण होणार आहे किंवा त्याच्यावरती आणखीनच परिणाम, जास्त वाईट होणारा परिणाम आहे. परंतु गुरु स्पर्श त्याला झालेला होता म्हणून त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. डॉक्टर म्हणले अहो त्याला कुपथ्य आंबा, म्हणजे तुम्ही पोटाच्या आजाराला त्याला आंबा खायला घातलात. ह्या ज्या गोष्टी आहेत
पण गुरु स्पर्श झालेला तो आंबा होता. त्यामुळे आपोआपच तो औषधी बनला आणि त्याच्या योगानं त्याचा पोटाचा विकार नाहीसा होता. म्हणजे ही जी सिद्धी आहे, या सिद्धीनं त्यांनी त्याचा रोग बरा केला. त्या गुरुकडं ती सिद्धी प्राप्त झालेली होती आणि म्हणून त्या माणसाचा पोटाचा विकार कमी झाला आणि तो बरा झाला. हे जे आहे सिद्धी प्रदान करण्याचं कार्य सुद्धा ह्या शक्ती करत असतात. त्या गुरुतुल्य शक्ती असणारी पैकी एक आमची ललितांबिका आहे आणि म्हणून तिचं इथं नाव वंद्या असं ठेवलेलं आहे. वंदनीय आहे ते आपल्याला, आपण तिला नक्कीच वंदनीय म्हणू, कारण तिच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. कारण काय आहे तर हे सर्वव्यापी माताच आहे हो. विश्वाच्या सर्व शक्तींचं मूर्त स्वरूप म्हणजे ही तिची ऊर्जा आहे. सर्व स्वरूपामध्ये तीच आहे. आपण म्हणजे 14 विद्या 64 सगळ्यामध्ये तीच आहे, तिचीच शक्ती आहे, तिचीच ऊर्जा आहे. त्यामुळं आणि ती काय करते, ही सगळी ऊर्जा जी आहे ती परमशिवाकडून ती घेते आणि विश्वाच्या पालनासाठी उदरनिर्वाहासाठी पुन्हा या विश्वामध्येच प्रसारित करते. म्हणजे ती प्रदान करणे आधी ती शिवाकडनं घेते. शिवशक्ती जेव्हा एकत्र येतात, शिवशक्तीचा संयोग होतो, तेव्हा शिवाकडून ती सगळं आधी आपल्यामध्ये घेते आणि सर्वव्यापी मातेच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये ती येते आणि सगळ्या विश्वाचं पालन करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी ती सगळं या विश्वामध्ये पुन्हा प्रसारित करून टाकते आणि मग आपल्यासारख्या भक्तांना ती सांगते की हे देवी भगवती ही माता ही नक्कीच वंदनीय आहे. आणि म्हणूनच आपल्याला वाग्देवी सांगतायत की ती वंद्या आहे, कारण ती सगळं आपल्याला देते. आपल्याला ही बुद्धी देण्याचं काम सुद्धा केवळ तीच करते. तिच्याशिवाय आपल्याला ही बुद्धी ही शक्ती मिळणारच नाहीये. आपल्याला ही बुद्धी होतीये ही तिचीच कृपा आहे. आपण एवढं 3 तास बसून अगदी न कंटाळता हे माझं काय जे तोडकं मोडकं बोलणं हे सगळं शांतपणे ऐकता, ही तिचीच शक्ती आहे. ती तुमच्यामध्ये शक्ती देते. नाही तर काय, चला पेंगत आपलं बघा, काही देवळांमधनं चाललेले असतात कीर्तन भजन, पण काही बायका पेंगत असतात. त्यांना पेंग येते कारण का तर त्यांना ललिता मातेची शक्ती त्यांच्यामध्ये संक्रमित नसते. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये गोडी वाटत नाही, त्यांना हळूच डुलक्या येत असतात सारख्या. पण आपल्याकडे तसं नाहीये. आपण सगळ्याजणी आध्यात्मिक प्रगती करून घेण्याच्या मार्गावर आहोत, कारण तिची शक्ती आपल्यामध्ये थोडीफार ऊर्जा संक्रमित झालेली आहे आणि ह्या सर्वव्यापी मातेचं हे वैश्विक कार्य जे आहे ते वैश्विक कार्य आपल्यातल्या ह्या एका काही रूपानं आपणही पार पाडतोय आणि तीही आपल्याकडून पार पाडून घेते आहे. आणि म्हणून वाग्देवींनी तिचं हे अतिशय सार्थ नाव वंद्या इथं उल्लेखलेलं असावं असं एक अर्थ इथं अभिप्रेत झालेला दिसतोय. मला तरी हे नाव अतिशय आवडलं की खरंच आहे की वंदनीय गोष्ट असली की आपण आपोआपच तिथं छान वाटतं आपल्याला त्यांच्या सहवासात राहू. आता दुःखच वारी वगैरे चालली आहे तर महाराजांच्या पालख्या ठिकठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सगळीकडे येत असते. ते भारावून जातो आपण. त्यांचा नुसता स्पर्श झाला त्या लोकांचा, माऊलींचा, त्या वारकऱ्यांचा, तरी सुद्धा आपल्याला ऊर्जा प्राप्त झाल्यासारखी होती. आणि आपण 5च पावलं जाणार असतो पण तरी सुद्धा 1-2 किलोमीटर जाऊन चालत वारी करून येतो, कारण ती ऊर्जा आपल्यामध्ये येते. हे जे आहे ही शक्ती देण्याचं काम ही शक्ती माता, ही सर्वव्यापी माता करते. अशी ही वंद्या शक्ती म्हणजे ही आमची ललिता माता आहे. असं हे 348 नंबरचं नाव होतं. पुढचं जे नाव आहे ते आहे वंदारू जनवत्सला. हे आणखी बघा, वंदारू. आता हे जे नाव आहे हे सुद्धा आत्ताचं जे नाव आहे किंवा याच्या अगोदरचं जे नाव आहे दोन्ही त्याचाच पुन्हा विस्तार, आधीच्या नामाचा विस्तार. म्हणूनच त्यांनी वाग्देवींनी वंदारू जनवत्सला म्हणजे आपल्या मुलावर जसं आई प्रेम करते त्या आईप्रमाणे ही जगन्माता आपल्या भक्तांवर प्रेम करते असा अर्थ आहे. वंदारू जन वत्सला. इथं जन म्हणजे लोक. आता इथं लोक म्हणजे आपण साधक लोक, भक्त लोक, भक्तजन, साधक जन म्हणजे जन. वत्सल म्हणजे वात्सल्य भाव, प्रेमळ भाव, प्रेमळपणा हा तिच्यामध्ये आहे. आणि वंदारू म्हणजे वंदनीय आहे. आधीच्या नावामध्ये वंद्या हे नाव आलेलेच आहे.
अशी असणारी ही ललिता देवी ह्या नावानं ओळखली जाते. वंदारू जनवत्सला, म्हणजे ही आईप्रमाणे ही आपल्या भक्तांवरती प्रेम करते. आता इथं त्यांनी एक असं उदाहरण दिलंय की फुलं जशी फुलली, असं म्हणतामध्ये आपण सकाळी उठलो आणि जर आपल्या बागेमध्ये गेलो आणि छान सुगंधित फुलं फुललेली असली तर त्याचा सगळीकडे सुगंध पसरलेला असतो. तसं म्हणजे ते आता आसवंत जे आहे त्या सुगंधानं भरून गेलेलं असतं. तसं ही माझी जगन्माता जी आहे तिच्या प्रेमाची, म्हणजे तिच्या सानिध्यात जर आपण असू तर तिच्या प्रेमाची स्पंदनं शरीरातून सदैव उमटत असतात, प्रगट होत असतात. आणि ती आपल्या प्रेमळ स्वभावाने आपल्या भक्तांची काळजी करते. कारण अर्थातच ती सर्वव्यापी माता आहे. आधीच्या नामामध्ये एक आलेलं आहे तसं वंदनीय आहे. आणि भक्तजनांना त्यांच्यासाठी ती आपला वात्सल्य भाव दाखवते. याच्यासाठी त्यांनी आणखीन एक उदाहरण फार छान सांगितलंय की आपण बघतो की आजकाल बरेच जण कुत्र मांजर हे पाळतात आपल्या घरामध्ये. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पाळीव प्राण्याबद्दल, मुक्या प्राण्यांबद्दल आपल्याला प्रेम असतं, माया असतं. कोणाच्या घरात एखादी गाय असते, कोणाच्या घरात एखादी शेळी असते, कुत्र असतं, मांजर असतं. आपण जेव्हा आणि त्या व्यक्ती त्या प्राण्याविषयी आपल्याला अगदी वाईट वाटत असतं. बघा, आपल्या समजा एखाद्यांचं कुत्र खूप लाडकं आहे आणि त्या कुत्र्याला काही आजार झाला आणि ते जर गेलं तर जसं एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण सुतक पाळतो की आपल्याला दुःख होतं, जेवण जात नाही किंवा दुःख झालेलं असतं, तसं त्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा, कारण आपली माया जडलेली असते. आपलं त्याच्याशी कनेक्शन, तादात्म्य आपण पावलेलं असतो त्या दोघांच्या प्रेमाचं, आणि त्यामुळे आपल्याला ही भावना होते. म्हणून इथं ते सांगतायत की जसं जेव्हा हे गेल्यानंतरच मी सांगितलं, पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये ते पाळीव प्राणी आपल्याकडे असतात त्यावेळेस काय होतं की आपण त्याला काहीतरी अन्न खाण्यासाठी किंवा देत असतो. त्याला माहित असतं. बघा, साधी गोष्ट असते. आता रोज आपण म्हणजे आम्ही तरी अशी आहे की भाकरी पोळी केली की आधी एवढंसं काहीतरी करून आधी एक कावळ्याला त्या फरशीवरती घालून टाकायचं आपल्या कठड्यावरती. आपण त्या पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी ठेवत असतो. ते प्राणी पक्षी वाट बघत असतात की अमुक वेळेला हिचा स्वयंपाक होतो आणि ही एवढंसं माझ्यासाठी आणून घालत असते. किंवा आता आम्ही सकाळी उठल्याबरोबर काही राहिलेले असेल पोळी तर बारीक करून त्या साळुंक्या, चिमण्या, कावळे सगळे येत असतात, त्यांच्यासाठी आपण घालत असतो. हे जे आहे त्या प्राण्यांना काय असतं, माहित असतं की ही आता बाहेर आली आहे, आता उजाडले म्हणजे ही आपल्याला खायला घालणार. त्यामुळं जेव्हा आपण त्यांना खायला घालायला जातो तेव्हा ते भिवून उडून जात नाही. कावळा तरी अजिबात उडून जात नाही, तो तिथं बसून राहतो. जेव्हा त्याला तुकडा टाकू तो घेऊनच तिथून बाहेर जातो. प्राणी सुद्धा तसेच आहेत. बघा, आपण पाळलेलं जर कुत्रा असेल, आमच्या घरात होतं तेव्हा आम्ही अनुभव घेतलेला आहे की त्याला आपण खायला एखादं बिस्किट किंवा एखाद्या पोळीचा तुकडा हातात धरून त्याला भरवायला किंवा त्याला खायला देणार असं, तर त्यावेळेस तो काय करतो, तर त्यावेळेस आपली शेपूट हलवतो. ही शेपूट हलवण्याची जी त्याची क्रिया आहे ना, तर ती म्हणजे आपल्यातील प्रेमाची स्पंदनं तो वाचतो. त्याला कळतं. मूक प्राणी आहे तो, खरं तर तो बोलू शकत नाही, पण त्याला ते कळतं की नाही, आता मला ही माझी जी मालकीण आहे किंवा माझ्यावर प्रेम करणारी ही जी व्यक्ती आहे ही मला प्रेमानं हे भरवणार आहे, मला हे प्रेमानं ते देणार आहे. म्हणजे आपल्या प्रेमाची स्पंदनं त्याच्यामध्ये जातात आणि तो काय करतो, त्या प्रेमाची प्रत्युत्तर म्हणून काय करतो, प्रतिवाद म्हणून आपल्याला शेपूट हलवून दाखवतो, प्रत्युत्तर देतो. तसं या जगन्मातेचं आपल्या सगळ्या साधक भक्तांवरती तसंच प्रेम असतं, तसंच वात्सल्य असतं. आणि त्या प्रेमाची, वत्सलतेची स्पंदनं आपल्याला ओळखायला आली पाहिजे. माझ्या बागेमध्ये आज सुंदर सुंदर सुवासिक फुलं उमलवून तिने ते जागृती दाखवलेली आहे मला. ते स्पंदनं तिनं मला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या स्पंदनाची जाणीव केवळ तिच्या कृपेनं आज माझी बाग एवढी सुंदर फुलली आहे ह्याची जाणीव मला व्हायला पाहिजे. म्हणजे काय होतं, आपल्याला आपोआप आपण
तिच्या वात्सल्यामध्ये, तिच्या प्रेमामध्ये आहोत. म्हणजे तिची वत्सलतेची शक्ती, तिची प्रेमाची शक्ती आपण सुद्धा, मग आपल्याला जर छान असं बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं, तर आपण दुसऱ्यांवर सुद्धा, मग आपण ती बागेतनं फुलून आणलेली फुलं सुद्धा आपण म्हणतो, हो बघा आपल्या बागेमध्ये आज किती छान सोनचाफ्याची फुलं उमललेत, किती छान वास यायला लागलाय बघा एकदा, हो का बघू. म्हणजे हे जे आहे आपोआप प्रेमाचं बोलणं होतं. नाहीतर आज झाडात पाणी घालायचं बरं का, बागेत फुलं बिलं काही नसली तर म्हणतो, हो झाडात पाणी घालायचं बरं का, उठा उठा झाडात पाणी घालायचंय आज, पाऊस पडला नाही, हे बोलणं होतं. पण जेव्हा फुलं सुंदर फुलतात, त्या ललिता मातेचं वात्सल्य आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या रूपानं, आणि आपल्याला जाणीव होते की ही जगन्माता आपल्या भक्तांवरती प्रेमाची पाखर घालते आहे, आणि त्यामुळं आपणही ते अंगी बाणायला पाहिजे. आपण साधक लोकांनी सुद्धा इतरांसाठी, तिच्याकडनं आपण हे घ्यायचंय, इतरांसाठी वत्सल भाव दाखवायला पाहिजे. आणि हा मग काय होतं, आपण आपोआपच वंदारू जनवत्सला, आपणही तिचा आवडता भक्त होतो. उठल्या उठल्या बरोबर जर समजा आपण त्या देवीचं नाव घेतलं, तिची कृतज्ञता बाळगली पाहिजे. हे जगन्माते तुझ्या कृपेनं आज एवढी सुंदर बाग फुलली आहे, सुंदर फुलं आली आहेत, वास दरवळते सगळं, किती छान, ही तुझीच कृपा आहे. आणि हे जेव्हा हे आपण तिच्यापर्यंत पोहोचू, त्यावेळेस आपोआपच तिला सुद्धा आपला भक्त आवडायला लागेल. म्हणजे आपण तिचं प्रेमळ भक्त सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तिचे पूजक तिला आवडतात. आता तर आपोआपच आहे ना, कारण ती पूजनीय आहे, निर्मळ आहे, आधीच्या नामांमध्ये आपण बघितलं. आणि हे सगळं आहे म्हटल्यावरती तिला आपोआपच, तिला सुद्धा हे भक्ती करणारे लोक आवडणारच आहेत. आणि म्हणून त्या देवीचा आपण आवडता भक्त होतो. आणि म्हणून आपण तिचं जे हे नाव आहे की वंदारू जनवत्सला, हे सार्थ दिसते की ती स्वतःही तशी आहे, सर्व जगावर माया करणारी, आणि आपणही तिची भक्ती करून तिची माया संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याला मिळालेली जर प्रेम, जी माया, तर इतरांसाठी सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आनंद ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला जो आनंद मिळतोय तो इतरांसाठी देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि ही गोष्ट आपण अतिशय लक्षात ठेवली पाहिजे की आपण जर हसत मुखानं कोणी येणाऱ्याचं स्वागत केलं, त्यांच्याशी हसून बोललो, तर आपल्यालाही आनंद होतो. आपलं मन कितीही जरी म्हणजे चिंतेमध्ये असलं तरी सुद्धा आपण सुद्धा थोडस आनंदित भाव मनामध्ये निर्माण होतात. आणि ही सगळी ह्या ललिता मातेचीच कृपा आहे. त्याच्या पुढचं जे नाव आहे वामकेशी, आणखीन एक वाघवादिनी राहिलं. वाघवादिनी म्हणून एक नाम तिचं यांनी इथं उद्धृत केलेलं आहे. या वाग्देवींनी, वाक म्हणजे बोलणे आणि वादिनी म्हणजे संभाषण, म्हणजे संभाषण करण्याची जी कला आहे. म्हणजे भक्तांच्या वाणीमध्ये, मुख्या माणसांना बोलायला येत नाही, त्यांना किती त्रास होत असेल विचार करा. आपण आपल्या सगळ्या भावभावना संभाषणामधून व्यक्त करू शकतो, आपल्या वाणीमधून आपण ते व्यक्त करू शकतो. ती या भक्तांच्या भाषणामध्ये स्वरूपामध्ये आपण जेव्हा, आता मला स्वतःला सुद्धा असं बऱ्याच वेळा जाणवतं की काही काही गोष्टी मी प्रत्यक्ष जेव्हा ह्या ललिता नामाचा अर्थ बघते, तेव्हा जेव्हा मी अभ्यास करते किंवा मला जेव्हा काही चार गोष्टी मी लिहून ठेवते नोट्स म्हणून, तर तेव्हा मला सुचलेल्या नसतात. पण जेव्हा मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं बसते, तर त्यावेळेस काही गोष्टी आपोआप माझ्या म्हणजे नकळतपणे माझ्याकडून सांगितल्या जातात. ह्या गोष्टी कोणाची कृपा आहे? तर ही एकमेव ललिता देवीची कृपा आहे की तुम्ही म्हणता की हो नाही आम्हाला छान समजलं, ह्याच्यामधला अर्थ हा समजला. हे जे आहे ते केवळ तिची कृपा आहे. म्हणजे भाषणाच्या स्वरूपामध्ये ती भक्तांच्या हृदयात असते आणि भाषेच्या स्वरूपामध्ये, वाणीच्या स्वरूपामध्ये ती बाहेर पडते. आणि मग आपण आता जेव्हा ललिता सहस्रनामाचा पाठ करतो, तेव्हा सुद्धा ती आपल्या वाणीतून तिचेच स्तुतिगीत गाण्यासाठी आपण तिचं जे स्तोत्र म्हणतो, तिची नामं घेतो, आपोआप आपल्या मुखातून बाहेर पडतात. आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारे ती नावं घेत असतो. म्हणून वाग्देवींनी, कारण देवी सरस्वती जी आहे ही खरं तर वाणीची देवता म्हणून संबोधलं जातं.
म्हणून या नामाचा अर्थाही अर्थ होतो की सरस्वती ही जी देवी आहे, कारण तिच्याकडूनच आपल्या बोलण्यावरती, भाषेवरती नियंत्रण मिळवता येतं आणि वाणीची उत्पत्ती असणारी ती देवता आहे. म्हणून तिला वाग्वादिनी या नावानं सुद्धा संबोधलेलं आहे. कारण कुठे काय बोलावं, कुठे काय संभाषण करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे बुद्धिचातुर्य देण्याचं काम सुद्धा ही ललिता देवीच आपल्याला करत असते. तिच्या कृपेमुळेच आपण योग्य ठिकाणी योग्य बोलतो. आणि आपण म्हणतो ना, हो तुम्ही किती छान बोललात, आम्हाला अगदी बरोबर पटलं बघा तुम्ही काय सांगितलं ते. ही जी आहे हे या सरस्वती देवीची, म्हणजे सरस्वती ही खरी तर वाणीची म्हणजे संभाषणाची कलेची देवता आहे. परंतु ही ललिता देवी सुद्धा त्या स्वरूपामध्ये म्हणजे सरस्वतीच्या रूपामध्ये येऊन ती आपल्या भक्तांकडून हे सगळं करून घेत असते. आणि म्हणून या वाग्देवतेने तिचं हे जे नाव इथं उद्धृत केलेलं आहे, तिचं वाग्देवी असं, वाग्वादिनी असं सुद्धा नाव एक इथं दिलेलं आहे. पुढचं जे नाव आहे ते आहे वामकेशी. आता इथं वाम या शब्दाला भरपूर अर्थ आहेत असं सांगतात. वाम या शब्दाचे असंख्य अर्थ आहेत. वाम याचा अर्थ आपण मुख्य शब्दाचा अर्थ म्हणजे वाम म्हणजे डावं असं आपल्याला म्हणजे सहज अर्थ जो माहिती आहे की वाम भाग, वामांग म्हणजे डावांग असं अशा अर्थाने विचार केला तर डावी बाजू असा अर्थ आहे. पण इथं मात्र शैव सिद्धांतामध्ये जे अनेक तंत्र आहेत त्या तंत्रानुसार 28 तंत्र त्यांनी विश्वामध्ये अस्तित्वात आणलेली आहेत, प्रगट केली आहेत. आणि त्यापैकी एकाला वामकेश तंत्र म्हणून ओळखलं जातं. एक सिद्धांतातील एक तंत्र आहे त्याला वामकेश या नावानं ओळख. हे तंत्र जे तंत्र आहे आपण तंत्रात्मिका आहे असा अभ्यास करताना मग पुष्कळ तिची तंत्र हे सगळं अभ्यास केलेला आहे, याचा अर्थ आपण बघितलेला आहे. ते जे तंत्र आहे ते तंत्राला एका तंत्राला वामकेश नाव दिलेलं आहे. आणि हे तंत्र फक्त तिच्या उपासनेशी संबंधित आहे. म्हणजे तिची उपासना कशी करावी म्हणून तिला, मग ती उपासना करणारी म्हणजे उपासक देवता म्हणून ही देवी म्हणून तिला वामकेशी असं म्हणतात. वामक म्हणजे काय तर माणूस किंवा मनुष्य, पुरुष असा अर्थ आहे. आणि शिव हा जो आहे तो पुरुषांमध्ये प्रमुख मानला जातो. म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे पुरुष आणि स्त्री असं आपण म्हणतो. म्हणजे प्रमुख मानला जाणारा तो ईश्वर आहे शिव म्हणजे. आणि म्हणून त्याला वामकेश्वर अशा नावानं सुद्धा संबोधलं जातं. आणि वामकेश्वर ह्या ईश्वराची पत्नी म्हणून ती वामकेशी म्हणून सुद्धा तिला तिचं हे नाव इथं आलेलं आहे असाही काही ठिकाणी उल्लेख आहे. आता ह्या वाम ह्या शब्दाचे आणखीनही बरेच अर्थ ते सांगतायत. ते काय म्हणतात की सुंदर, भव्य, शिवदुर्गा, लक्ष्मी सरस्वती, एक सुंदर स्त्री, एक पत्नी, आपली डावी बाजू असे अनेक अर्थ या वाम या शब्दाचे. आणि केश या शब्दाचा अर्थ आहे की केस, आपण म्हणतो ना केश म्हणजे केस, केशरत्न वगैरे असं आहेत बघा, केशकांती ते जे तेल वगैरे असतात त्याला ह्याच नावाने केस म्हणजे केसांच्या संदर्भामध्ये ह्या देवी स्वरूपात असताना जिचे केस खूप सुंदर आहेत अशी ती, असं तिचं वर्णन आहे. वामकेशी खूप सुंदर केस असणारी स्त्री असा साधा सरळ अर्थ त्यांनी दिलेला आहे. पण हा अर्थ तिच्या नामाचं वर्णन करत असताना तितका असा योग्य वाटत नाही. म्हणजे आपल्याला असं सुंदर केस असणारी स्त्री असा अर्थ तिचं नामासाठी हा वामकेशी शब्द वापरणं इतकासा योग्य वाटत नाही. म्हणून एका दुसऱ्या अर्थानं श्रीविद्याच्या उपासनेमध्ये त्यांनी म्हणतात की सर्वात महत्वाचं किंवा सर्वात त्यांच्या उपासनेमध्ये सर्वात महत्वाचं असणारं तंत्र आहे आणि ते म्हणजे वामकेश्वर तंत्र आहे. आणि त्या तंत्रात शक्तीच्या अंतर्गत उपासनेवर चर्चा केलेली आहे. अंतर्गत उपासना म्हणजे आपली मानस पूजा असं आपण थोडक्यात अर्थ समजून घ्यायचा. आपण मानसिक उपासना करायची म्हणजे प्रत्येक खेपेला आपण ती देवीची मूर्ती आहे तिला फुलं फळं घाला, अभिषेक करा असं काही नाहीये. पण
ही दैवी शक्ती माझ्या जवळ आहे. अंतर्गत म्हणजे अगदी आतच पाहायला पाहिजे असं नाही, माझ्या जवळ देवी स्वरूपामध्ये ती आहे. मग तिच्या हातामध्ये असणार हे जे खड्ग आहे त्याच्यातली शक्ती ती मला देणार आहे. तिच्यामध्ये हातामध्ये असणारं जे कमळ आहे त्या कमळातली जे एक तेजस्वीपणा किंवा त्याच्यातली मृदुलता ही सगळं ती मला देणार आहे. अशा कल्पना आपण करायच्या. आणि ही जी अंतर्गत उपासना जी आहे त्या उपासनेचा चर्चा या वामकेश्वर तंत्रामध्ये केलेली आहे. कारण वामकेश्वरी हे तिचं नाव आहे. त्याच्या विश्वाचा उगम जो झालेला आहे त्याला सुद्धा वामकेश्वरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिचा उगम जो विश्वाचा उगम जो होतो आहे त्या उगमाच्या वेळेस ही शिव आणि शक्ती जे होते त्यांना वामकेश्वरी असं सुद्धा म्हटलेलं आहे. शिव आणि शक्तीला वामकेश्वराला विचारते आणि जेव्हा ती उत्पन्न झाली तेव्हा तिने विचारलं आपल्या पतीला की तुम्ही म्हणजे पत्नीला अधिकार असतो आपल्या पतीला विचारायचा की का बाबा तुम्ही मला का सांगितलं नाही ही गोष्ट, तुम्ही इतकं लोन काढून ठेवलेत आणि आता मला कळतंय की तुम्ही इतकं लोन घेतलेलं, मला आधी का सांगितलं नाहीत, मी थोडी काटकसर केली असती. तसं ह्या जगदंबिकेनं शक्ती देवीनं त्या शिवाला विचारलं की तुम्ही 64 कला 64 तंत्र यातून प्रगट केली पण मला 16 विद्या का बरं सांगितल्या नाही, मला त्यांचं ज्ञान का करून दिलं नाही. आणि मग शिवानं तिला अतिशय सूक्ष्म पद्धतीनं या तंत्रातील प्रत्येक गोष्ट सांगितली आणि त्या तंत्राला वामकेश्वर तंत्र असं म्हटलं जातं. म्हणजे जसं मग तो पती आपल्या मी आता सांगितलं की ती कर्ज काढलेलं सांगितलेलं नसतं पतीनं, मग तो पती त्या पत्नीला समजावून सांगतो अगं काही नाही, माझा या महिन्यापासून थोडा पगार वाढला होता, मग मी विचार केला की थोडं लोन काढून आपण आपल्या घरामध्ये थोडे सुधारणा करूया, त्याचा हप्ता मी सहज भरू शकतोय, त्याला तुला लोड घेण्याचं काहीच कारण नाही, तुला काटकसर करण्याचं काहीच कारण नाही, म्हणून मी तुला सांगितलं नाही. म्हणजे आपण ते पैसे जास्त येणार आहेत त्याचा मी विनियोग चांगल्या प्रकारे केलेला आहे. तसं इथं त्या शक्तीनं विचारलं 64 कला तुम्ही मला सांगितल्या, 64 तंत्र सांगितली पण 16 विद्या मला काही सांगितल्या नाहीत तुम्ही. आणि मग सूक्ष्म पद्धतीनं त्या 16 विद्यांचा अभ्यास, त्याच्यामध्ये श्रीविद्या शाबरी विद्या भरपूर विद्या आहेत आणि त्या सगळ्यांचा ह्या अभ्यास सूक्ष्मपणानं त्यांनी या शक्तीकडून करून घेतलेला आहे शिवानं. इथं आणखीन एक अर्थ असा दिसतोय की वामस म्हणजे डाव्या हात, वाम म्हणजे डावा आणि वामस म्हणजे डाव्या हातानं जे तिची पूजा करतात ते लोक. म्हणजे काही वेळेला आपल्याकडे म्हणतात की चातुर्मासामध्ये काही लोक नियम करतात की डाव्या हातानं जेवायचं, असा नियम असतो काही जणांचा की डाव्या हातानं जेवायचं. का बरं, तर उजव्या हातानं म्हणजे आपण सहजपणे खाऊ शकतो पण डाव्या हातानं खायला बघा तुम्ही, आपल्या उजव्या हाताला काही झालं तर डाव्या हातानं आपण नीट जेवू शकत नाही, आपल्याला पोट भरल्यासारखं होत नाही कारण आपल्याला सवय नसते. आणि म्हणून त्या म्हणजे पण जेव्हा एखादी गोष्ट सहजपणे आपल्या हात होती तेव्हा आपण म्हणतो माझ्या डाव्या हाताचा वळ आहे, सहजपणे मी करू शकतो. म्हणजे आपण ह्या गोष्टीची म्हणजे वाम डावा बाजू ही जी आहे किंवा पतीची डावी बाजू म्हणजे पत्नी हाही अर्थ त्याच्यामध्ये. आणि वाम केशी म्हणजे एका नामामध्ये ह्याविषयी चर्चा नंतर होणारच आहे परंतु या 5 तत्वांचे ते पालन करीत नाहीत. म्हणजे डाव्या हाताने आपल्याकडे डावा हात हा निषिद्ध ठरलेला आहे. कोणतीही गोष्ट आपण म्हणून प्रसाद घ्यायचा झाला, कोणी जर डावा हात लहान मुलांनी नकळतपणे पुढे केला तर आपण डाव्या हातात नको घेऊ उजव्या हातात घे. म्हणजे हा डावा हात पुढं करतात जे लोक किंवा डाव्या हाताने एखाद्या देवीची पूजा अर्चा करतात ते निषिद्धपणा आहे त्या तत्वाचं. म्हणजे जे उपासना करणारं जे तत्व आहे त्या तत्वाचं ते पालन करत नाही आणि म्हणून त्या लोकांसाठी डाव्या हाताच्या उपासकांसाठी ही देवी आहे आणि म्हणून तिला वामकेशी या नावानं संबोधलं. वामेश्वरी देवी जी आहे तिला ओळखलं जातं की जी तिच्या दैवी शक्तीचा हा संदर्भ देते. म्हणजे ही डाव्या हाताने पूजा करणाऱ्या लोकांच्यासाठी असणारी देवता ही वामेश्वरी देवता म्हणजे वामकेशी असा उल्लेख तिचा या शक्तीच्या दैवी शक्तीच्या संदर्भामध्ये इथं झालेला दिसतो. म्हणजे शिव म्हणून विश्व प्रक्षेपित करते आणि भिन्न स्वरूपामध्ये चेतन म्हणजे आता
हे डाव्या हातामध्ये सुद्धा ती त्या लोकांच्या तेवढं बळ दिलं. आपण म्हणतो हो काय डाव्या हातानं भराभर चेंडू मारत होता ना तो, काय विचारू नका. मस्त बॅटिंग करत होता, डावखरा फलंदाज आहे, डावखरा फलंदाज आहे, असं वर्णन आपण क्रिकेटच्या याच्यामध्ये वगैरे सुद्धा ऐकतो. ती शक्ती तिथं निर्माण झालेली असती आणि म्हणजे त्या जीवामध्ये ती विश्वातली ऊर्जा प्रक्षेपित करण्याचे, चेतना निर्माण करण्याचं काम जे कोण करत असेल तर ती ही शक्ती आहे वामकेतू नावाची देवता, म्हणजेच ही आमची ललितांबिका. म्हणजे तिचे जसं उजवं अंग जितकं चांगलं कार्य करू शकते तितकंच तिचं डावं अंग सुद्धा म्हणजे तिची सर्व शक्तिमान ती आहे. हेच जणू आपल्याला ह्याच्यातनं थोडक्यात सांगायचं आहे. कारण वामदेव हे शिवाचे मागील मुख म्हणून ओळखलं जातं. शिव हा लिंग स्वरूपामध्ये आहे. शिवाचं मुख कुणीकडंच एकीकडं नसतं, लिंग स्वरूपामध्ये आहे. सगळ्या म्हणजे शिवलिंग जे असतं ते गोलाकार असतं. त्यामुळे त्याचं जे आपण ज्या बाजूला असू त्याच्या पाठीमागच्या बाजूची बाजू म्हणजे त्याचं शिवाचं मागील मुख, त्याला वामदेव असं म्हणतात. आणि तोही अर्थ इथं अभिप्रेत आहे. आणि त्या वामदेवाची पत्नी म्हणून वामकेशी असाही अर्थ इथं काही संदर्भानुसार लावला जातो. म्हणून तिचं हे नाव इथं उद्धृत झालेलं आहे असं दिसतंय. आता शेवटचं जे नाव आहे वन्नी मंडल वासिनी, छान नाव आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला साधे सोपे शब्द आहे. वन्नी म्हणजे अग्नी, मंडल म्हणजे गोलाकार अग्निगोल, आणि वासिनी म्हणजे त्याच्यात राहणारी. वन्नी मंडल वासिनी असं म्हणताना इथं जे मंडल आहे ते गोलाकार, तेजाकार, तेजोगोल सूर्य जो आहे त्या चंद्र, सूर्य, अग्नी, वहनी या शब्दामध्ये 3 संख्यात्मक 3 असा सुद्धा अर्थ अभिप्रेत आहे. वहनी म्हणजे अग्नी असा अर्थ जरी असला, आग म्हणून असला तरी सुद्धा वहनी या शब्दामध्ये 3 असा अर्थ सुद्धा अभिप्रेत आहे. आणि त्या अर्थाने चंद्र, सूर्य या अग्नी या 3 गोष्टी की ज्या तेजस्वी आहेत. चंद्र ही तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे. सूर्य ही तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे. आणि अग्नी सुद्धा तेजस्वी आहे, तो प्रकाशही देतो. ह्या 3ही गोष्टी यांच्यामध्ये आहेत. म्हणून वन्नी मंडल, मंडल म्हणजे गोलाकार. आता इथं गोलाकार, अग्नी गोल आहे, मंडल म्हणजे गोल आणि गोलाकार स्वरूपामध्ये. सूर्य आणि चंद्र हे तर दोन्ही गोलाकार आहेत आपल्याला दिसतात. आणि अग्नी सुद्धा सर्व बाजूंनी पेट घेतो किंवा सर्व बाजूंनी प्रज्वलित होतो, सर्व बाजूंनी प्रकाशित होतो, म्हणजे तो सुद्धा गोलाकार स्वरूपामध्ये दिसतात. आता याचा थोडासा संदर्भ आपल्या पंचदशी मंत्राशी त्यांनी दिलेला आहे की आपल्यामध्ये जे 3 कूट आहेत, आपला जो पंचदशाक्षरी मंत्र आहे त्या मंत्रामध्ये 3 कूट दिसतात आपल्या. वाग्भव कूट, कामकूट आणि म्हणजे शक्तिकूट म्हणा त्याला. वामकूट, वाग्भव कूट, कामकूट आणि शक्तिकूट 3 कूट आहेत. 3 कूट म्हणजे पुन्हा 3 हा आकडा आला. वहनी हा जो शब्द आहे याच्यामध्ये 3 हा संख्यात्मक आकडा आहे. त्यामुळं पंचदशाक्षरी मंत्रामध्ये जसे 3 कूट आहेत आणि प्रत्येक कूटामध्ये म्हणजे प्रत्येक त्या भागामध्ये त्या मंत्राच्या एक म्हणजे प्रत्येक भाग हा अतिशय प्रभावशाली असलेला. आपल्याला वाग्भव कूट घ्या, शक्तिकूट घ्या, कामकूट घ्या, प्रत्येकामध्ये प्रभावशाली शक्ती अभिप्रेत झालेली आहे. ते मंत्र हे प्रभावशाली बनलेलं आहे. आणि म्हणून अग्नी आकाशामध्ये आपल्याला चंद्र, सूर्य तर बघायला मिळतातच आणि अग्नी सुद्धा हा विराजमान आहे आणि त्यामुळं ती तेजस्वी असलेली आपल्याला दिसते. वन्नी मंडल वासिनी, आणि हा तेजस्वीपणा तिचा हा जो गुण आहे हा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ती अतिशय तेजस्वी आहे. आणि या सगळ्या स्वरूपामध्ये जे चंद्र, सूर्य आणि अग्नी या शक्तीमध्ये, या सगळ्या पंचदशाक्षरी मंत्राच्या कूटांमध्ये, त्यांच्या प्रभावांमध्ये हीच माझी ललितांबिका देवी जी आहे ही सगळी वास करून राहिलेली आहे. हिचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे आणि ती आपल्या भक्तांवरती नक्कीच कृपा करत असते. आणि आपण तिचं त्या प्रमाणामध्ये, त्या श्रद्धेनं तिचं जर पूजन अर्चन केलं
म्हणजे तिच्या तेजाची कल्पना आपल्याला येते. चंद्र सूर्य जितके तेजस्वी आहेत तितकंच आपण सुद्धा तेजस्वी होऊ शकतो किंवा ते तेज आपल्यामध्ये संक्रमित होऊ शकतं, हे आपल्याला ह्या नामामधनं दिसतंय. म्हणून वाग्देवतेने वन्य मंडल वासिनी, वास करणारी, राहणारी त्याच्यामध्ये, ह्या तेजा म्हणजे चंद्राच्या तेजामध्ये, सूर्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा तीच आहे. अग्नीचा तेजस्वीपणा जो आहे, अग्नीचा जो प्रखरपणा आहे, उष्णता निर्माण करण्यासाठी अग्नी वापरला जातो, त्याच्यामध्ये सुद्धा तीच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तीच वास करून राहिलेली आहे, हाच अर्थ इथं अभिप्रेत असलेला आपल्याला दिसतो. म्हणून वाग्देवीने हे तिचं नाव आपल्याला इथं दाखवलेलं आहे, लिहिलेले आहे. आज आपण इथंच थांबूया. आता 77वा नंबरचा श्लोक आणि 352 नाम तिचे आपण संपवलेली आहेत. संपवलेली नाही, तिचे आपण अर्थ जाणून घेतलेला आहोत. ह्याच्या पुढचा अर्थ आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पुढच्या बुधवारी आपण पुन्हा त्याच्या पुढच्या नामांचा अभ्यास करणार आहोत, अर्थ जाणून घेणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. अशा या ललितांबिकेने आपल्या सर्व साधक भक्तांवर चांगल्या प्रकारे कृपा करावी आणि आपल्याला सुद्धा ते तेज, तीच ऊर्जा, ती चेतना आपल्या सगळ्यांना मिळावी, हीच त्या जगदंबिकेच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज मी इथंच संपवतो. जय जगदंब, जय जगदंब, जय.